हालेलुया. We are studying on commitment. करारावर आपण शिकत आहोत. The more committed you are to God, the more blessed you are. जेवढं अधिक करारी आपण देवासोबत राहू तेवढे आपण आशीर्वादित राहू. When we speak of commitment, जेव्हा आपण कराराविषयी बोलतो we speak of commitment towards God's word. तेव्हा देवाच्या शब्दाप्रित्यर्थ करार याविषयी आपण बोलतो. We speak about commitment to His program. त्याच्या सर्व कार्यप्रणालीविषयी आपण बोलतो. We speak of our commitment towards His will and His desires concerning our lives. आपल्या जीवनामध्ये त्याचे असलेले संकल्प, त्याची असलेली इच्छा याविषयी आपण बोलतो. Praise God. हालेलुया. So commitment covers every aspect of a Christian life. तर ख्रिस्ती जीवनातील प्रत्येक भाग करारामध्ये झाकला जातो. Amen. Amen. That's why step by step we need to see that in every area that covers our life, we walk in commitment towards God and His word. म्हणून पावला पावलावर आपण हे तपासलं पाहिजे की देवाच्या शब्दाप्रित्यर्थ आपण करारबद्ध चालत आहोत का नाही. Praise God. Hallelujah. We'll open our Bibles to 2 Chronicles 16th chapter verse 9. 2 इतिहास 16:9 यावर आपण आज आपलं बायबल उघडूया. The eyes of the Lord run to and fro throughout the whole earth to show Himself strong in the behalf of them whose heart is perfect towards Him. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्तात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. Praise God. हालेलुया. Now the third point we were in, I think. तर आता मला असं वाटतं तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण होतो. First was the commitment of God towards us. पहिला मुद्दा असा होता की देवाचा करार आपल्या प्रत्यर्थ. Second was our commitment towards God. दुसरा मुद्दा असा होता की आपला करार देवासोबत. Third is our commitment towards one another. आणि तिसरा मुद्दा असा आहे आपापसामध्ये एकमेकांसोबत असलेला करार. So God expects each one of us to be committed towards one another. तर देवाची एकच अपेक्षा आहे आपल्या प्रत्येकाकडून की आपण एकमेकांसोबत परस्परामध्ये करारबद्ध असलं पाहिजे. When you are committed in the church, जेव्हा आपण चर्चमध्ये करारबद्ध असतो, when you are committed to the program of the church, चर्चच्या सर्व कार्यप्रणाली प्रित्यर्थ आपण जेव्हा करारबद्ध असतो, when you are committed to the leaders of the church, चर्चमधील जे सर्व पुढारी लीडर्स आहेत त्यांच्या प्रित्यर्थ जेव्हा आपण करारबद्ध when you असतो, are committed towards one another, एकमेकांप्रित्यर्थ जेव्हा आपण करारबद्ध राहतो, then you are committed to the purpose of God. तेव्हा देवाच्या संकल्पाला आपोआप आपण करारामध्ये चालतो. Because कारण Bible says all authority comes from God. कारण देवाचं वचन सांगतं की सर्व अधिकार देवाकडूनच येतात. God is the authoritative person. म्हणजे देव अधिकाराचा व्यक्ती आहे. But He has delegated His authority to the leadership in the church. परंतु चर्चमध्ये सर्व लीडरशिप मध्ये त्यांनी ते अधिकार मोकळे केले आहेत, वाटले आहेत. Amen. Amen. So we need to be submissive to the delegated authority, whereby we'll be also submissive to God's final authority. आणि यास्तव देवाने जे वाटलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रित्यर्थ आपण करारबद्ध असलं पाहिजे, जेणेकरून देवाच्या सरते शेवटी अधिकाराखाली ज्या करारामध्ये आपण राहू. Praise God. Amen. Now listen, people. आता ऐका प्रियांनो, What is the meaning of commitment to the purpose and plan of God? देवाची इच्छा आणि देवाचे संकल्प याच्या प्रित्यर्थ करारबद्ध राहणे याचा खरा अर्थ काय? That I will be committed to you. की मी तुमच्या सोबत करारबद्ध असलं That you पाहिजे, will be committed to me. तुम्ही देखील माझ्या सोबत करारबद्ध I असलं will see that पाहिजे. I don't break your heart. आणि माझं हे परम कर्तव्य आहे की तुमचं हृदय तुटता कामा नये.
I will see that I walk in righteousness. माझं हे परम कर्तव्य आहे, मी हे दक्षता घेतली पाहिजे की मी नीतिमत्तेमध्ये चाललं पाहिजे. Praise God. See, हालेलुया. we are committed towards one another. एकमेकांसाठी आपण करारबद्ध आहोत. पहा, My heart beats for you. माझ्या हृदय तुमच्यासाठी धडधडतं, Your heart beats for me. तुमचं हृदय माझ्यासाठी धडधडतं. We are concerned about others. आम्हाला इतरांविषयी काळजी आहे. That is the meaning of commitment. त्याला म्हणतात खरा अर्थ कराराचा. Amen. Amen. If we look at the life of David, जर तुम्ही दाविदाच्या जीवनाकडे पाहिलं, when his son was against him, जेव्हा त्याचा पुत्र त्याच्या विरोधात गेला, he is ascending down the Mount of Olives. तेव्हा तो जैतुनाच्या डोंगरावरून खाली उतरला. And Bible says he weeps as he goes up. आणि बायबल सांगते की जसा तो जैतुनाचा डोंगर चढत होता, तो आक्रोश करत होता, रडत होता, He had covered his head. आणि त्याने आपले डोके झाकले He होते, goes barefoot. आणि अनवाणी तो निघाला, And he is weeping and weeping and leaving his palace. आणि तो रडत 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 आपल्या महालातून निघाला. Now what the Bible says is, आता बायबल काय सांगतं पहा, all the people are after David. सर्व लोक दाविदाच्या मागे निघाले. And you know what they did? आणि तुम्हाला माहितीये त्यांनी काय केलं? It may look very funny. कदाचित ते दिसायला फार विचित्र आणि विनोदी असेल, But as David covered his head, so all the people covered their heads. परंतु जसं दाविदाने आपलं मस्तक झाकलं, अगदी त्याच प्रकारे इतर लोक जे दाविदाच्या मागे निघाले त्यांनी देखील आपले मस्तक झाकली. A mark of respect to their leader. म्हणजे आपल्या लीडरसाठी मनात असलेला आदर याची छाप त्यांनी दाखवली. David was weeping, they were also weeping. दावीद रडत होता, ते देखील रडत होते. They also walked with him down the Mount of Olives. ते देखील जैतुनाचा डोंगर त्याच्या सोबत पार केला त्यांनी. But पण David never uttered a word to kill his rebellious son. दाविदाच्या मुखातून कधीही हे शब्द निघाले नाही की माझ्या बंडखोर पुत्राला तुम्ही ठार करा. See, he is going out in shame. तो लज्जेने बाहेर निघाला, That is how it seemed to the people. आणि असंच लोकांना दिसत होतं. And it seemed more to his enemies who were goading about him, who were very delighted because David was being driven from his palace. आणि दावीद महालामधून निघाल्यामुळे त्याचे जे शत्रू होते त्याच्यासाठी तो हास्यास्पद बनला होता, आणि सगळेजण त्याला टोचे मारत होते. But David did not mind it. परंतु दाविदाने त्याविषयी काहीच पर्वा केली नाही. People's opinion will change time to time. वेळोवेळी लोकांची मतं बदलतील. Today when they see you little lowered in any of your status, they will start talking about you. आज लोक जर तुम्हाला तुमच्या दूर अवस्थेमध्ये पाहत असेल तर मग लोक तुमच्याविषयी काहीतरी अभद्रच बोलतील. You have come down a little bit. म्हणजे तुम्ही थोडंसं खाली घसरला, People will talk. तेव्हा लोक चर्चा करतीलच. But you do not need to be concerned about what people say. परंतु लोक काय बोलतात, लोकांचं माझ्याविषयी काय मत आहे याविषयी आपण काळजी करता कामा नये. You need to be committed to God and to the causes of God. तर देवासाठी आणि देवाचे जे संकल्प आहेत त्याच्यासाठी आपण करारबद्ध असलं पाहिजे. Because कारण David knew, दाविदाला ठाऊक होतं even if I go out in shame, की जरी मी लज्जेने व्याप्त होऊन बाहेर पडत आहे, my God will bring me back in glory. तरी देखील माझा देव मला गौरवानिशी पुन्हा त्या महालात आणेल. Because I am committed to God, committed to the people. कारण मी देवा प्रित्यर्थ करारबद्ध आहे, देवाच्या लोकांप्रित्यर्थ मी करारबद्ध आहे. Thirdly, तिसरी बाब, he had committed himself that he will not go against his son Absalom. त्यांनी करार केला होता, त्यांनी मनामध्ये ठरवलं होतं, करार केला होता की माझा मुलगा अब्शलोम याच्या विरोधात मी जाणार नाही. I will not go against my rebellious son. मी माझ्या बंडखोर मुलाच्या विरोधामध्ये जाणार नाही. I will not do wrong. मी चुकीचं काम करणार नाही. I will not go against Saul. मी शौलाच्या विरोधात जाणार नाही. I will not go against Shimei. मी शिमीच्या विरोधामध्ये जाणार नाही. I will not do wrong. मी चुकीचं काम करणार नाही. Let others do wrong. इतरांना चुकीचं करायचं असेल तर करू द्या, But I will be committed to the good cause of God. परंतु देवाच्या सत्कार्यासाठी मी करारबद्ध राहणार. Praise the Lord. Amen. That is commitment towards one another. त्याला म्हणतात एकमेकांसोबत असलेला करार. Now you may not be able to flow with everyone with that ease. तुम्हाला त्या सहजरित्या सर्वांसोबत त्या प्रमाणामध्ये वाहता येणार नाही. Some may not like you. कदाचित काही लोकांना तुम्ही आवडणार नाही. But that's why we have been kept in the body of Christ to love them though they don't love you back. परंतु यासाठी आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये रचून ठेवलं आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे की जे तुमच्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावर तुम्ही मुद्दामून प्रेम केलं पाहिजे. Praise the Lord. Because Hallelujah. you have to show forth the love of the Father to them. कारण देव पित्याचं प्रेम आपल्याला त्यांना पुढं करून दाखवायचंय. You are God. तुम्ही देव आहात. You are God. तुम्ही देव आहात. That's why Jesus said you are God. आणि म्हणून तर येशू म्हणाला ना, तुम्ही देव आहात.
We are the replica of God. We are the ambassadors of God. म्हणजे आपण देवाचे प्रतिनिधी आहोत, आपण देवाचं प्रतिबिंब आहोत. The world does not see God. The world sees us. जगाला देव दिसत नाही, जग आपल्याकडे The पाहतं. believers don't see Jesus. They see us. विश्वासू लोकांना येशू दिसत नाही, विश्वासू लोक आम्हाकडे किंवा आपल्याकडे पाहतात. Even when Saul and his sons died, जेव्हा शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले, their bodies were lying in Mount Gilboa. गिबोहा पर्वतामध्ये त्यांचे मृतदेह पडून राहिले होते It was hanging there. आणि तिथे झाडावर लटकलेले होते. But Bible says परंतु बायबल सांगते David got their bodies down दाविदाने त्यांचे मृतदेह घेऊन आला and gave them a very decent burial आणि उत्तम प्रकारे त्यांची मयत क्रिया त्यांनी केली. in the tomb of his father Kish. आणि त्याचा बाप किश याच्या कबरेमध्ये त्याला पुरले. Why? का? Committed to God. देवा प्रत्यर्थ करारबद्ध, Committed to God. देवा प्रत्यर्थ करारबद्ध. Praise the Lord. हालेलुया. When you live with that kind of attitude, जेव्हा अशा प्रकारच्या वृत्तीने आपण जगतो, God will never leave you. तेव्हा देव तुम्हाला कधी सोडणार He will नाही. never forsake you. देव कधी तुम्हाला टाकून देणार He नाही. will lift you up. देव नक्की तुम्हाला उन्नती देईल. But people don't understand this परंतु truth. लोकांना हे सत्य समजत नाही. They go according to the standards of the world. जगाच्या राहाटीनुसार लोक चालतात. We need to go according to the biblical word of God. परंतु बायबलला आधारित जे शब्द आहे त्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. Commitment means keeping your light always burning. कमिटमेंट किंवा करार म्हणजे काय? आपला दिवा सतत पेटत राहणे. Like God said, Aaron, let the light keep burning in the sanctuary. जसा परमेश्वर आरोनाला म्हणला की निवास मंडपामध्ये दीप मालवू देऊ नको, तो पेटत असू दे. Not only the light, but even the incense which typifies prayer and praise should be constant in the sanctuary of आणि God. केवळ प्रकाश म्हणजे दिवस नव्हे, तर जे धुपाटणं आहे त्याचा धूर देखील वर गेला पाहिजे. प्रार्थना आणि स्तुती आराधना सतत त्याच्याकडे पोहोचली That पाहिजे. is commitment. त्याला म्हणतात करार. Praise the Lord. हालेलुया. Let your light always shine. तर तुमचा प्रकाश सदा प्रकाशमान असू द्या, Always shine. नेहमी चमकू द्या. Praise God. हालेलुया. That I will offer no strange fire to my God. मी माझ्या देवाला कोणताही अशास्त्र अग्नी अर्पण करणार नाही. Amen. Amen. What is commitment? करार म्हणजे काय? No matter how much time God takes, I will wait upon my God. कितीही वेळ देवाला लागला तरी काय हरकत नाही, मी माझ्या देवावर वाट पाहून राहणार. Praise God. हालेलुया. Waiting upon God. देवावर वाट पाहून राहणे. Amen. Amen. That requires patience. याला धीर लागतो And you need to develop your patience. आणि आपल्या धीराचं विकसन आपण करण्याची गरज आहे. Whether He gives His blessings in my timing or not, I will be committed to Him. माझ्या वेळेनुसार त्याने मला आशीर्वाद देवो अथवा न देवो तरी देखील मी करारबद्ध राहणार म्हणजे राहणार. I will not turn back. मी मागे हटणार नाही. That no matter how much time it takes कितीही वेळ लागो. for Moses to come down from the mountaintop, मोशेला पर्वतावरून खाली येण्यासाठी, I will not make a golden calf down with my people. मोशेला पर्वतावरून खाली येण्यासाठी किती वेळ लागो, मी माझ्यासाठी सोनेरे वासरू करणार नाही. Praise God. हालेलुया. That is commitment to Moses. त्याला करारबद्ध म्हणतात मोशे प्रत्यर्थ. That though I am down there 40 days, जरी 40 दिवस मी खाली आहे, I will be committed to my leader Moses. तरी देखील माझा पुढारी, माझा लीडर मोशे याच्या बरोबर मी करारबद्ध राहणार. I will not grumble and gripe saying, I don't know what happened to this Moses. मी कुरकुर करणार नाही, तक्रार करणार नाही. मी असं म्हणणार नाही की मोशेचं काय झालं, आमच्या पुढाऱ्याचं काय झालं. Because when I am waiting upon Moses, I am waiting upon God's timing. कारण मी मोशेवर वाट पाहून आहे, याचा अर्थ मी देवाच्या वेळेवर वाट पाहून आहे. Because Moses was not causing the delay, it was God who was causing the delay for Moses. कारण मोशे उशीर करत नव्हता, मोशे खातर देवाकडून विलंब लागत होता. Praise the हालेलुया. Lord. So when you are arguing about why Moses doesn't come on the 30th day, you are arguing against God. म्हणून 30व्या दिवशी मोशे का आला नाही, 30व्या दिवशी मोशे का आला नाही, असा जर वादविवाद आपण करत असेल तर तो मोशे प्रित्यर्थ नाही, तर तो वादविवाद आपला देवासोबत चालू होतो. Praise God. Amen. Because Moses said, I had nothing to do with this. God made me to wait 40 days. कारण मोशे म्हणाला की मला याच्याशी काय घेणं देणं नाहीये, देवाने मला 40 दिवस वर थांबवलं. Are you understanding, people? समजत आहे प्रियांनो? Committed towards one another. आपापसामध्ये करारबद्ध राहणे. Praise God. Hallelujah. It's like Moses and Aaron ते जणू काय मोशे आणि आरोन and the whole multitude आणि संपूर्ण लोक समुदाय that waited upon one lady Miriam who was leprous and they did not leave the camp. ते सर्वच्या सर्व
छावणीमध्ये वाट पाहून राहिले. एक मिरियाम नावाची संदेष्ट्री जिला कोड फुटलं होतं, तिच्यासाठी ते वाट पाहून How होते. many days they waited? किती दिवस वाट पाहिली 7 त्यांनी? days. 7 दिवस वाट पाहिली. 3 million people waited for one Miriam to get up to be healed of leprosy and then continue their journey. 30 लाख लोक फक्त एका स्त्रीसाठी वाट पाहून होते की कधी ती आपल्या कुष्ठरोगातून बरी होईल आणि कधी आपण आपला पुढचा प्रवास चालू करू. Committed to that one woman म्हणजे एका बाई सोबत करारबद्ध राहणे. because she was a prophetess. का? कारण ती संदेष्ट्री होती. Did you see that? पाहिलं. And when they waited upon Miriam for 7 days, it was in the plan of God. आणि 7 दिवस जेव्हा ते मिरियामसाठी वाट पाहून होते ते देवाच्या योजनेमध्येच होतं. We will not go further without Miriam. मिरियाम शिवाय आम्ही एक पाऊलही पुढचं टाकणार नाही. That is commitment towards one another. त्याला म्हणतात एकमेकांसोबत करारबद्ध राहणे. The problem today is Christians start living with a very flimsy kind of commitment. आजच्या काळामध्ये समस्या ही आहे की ख्रिस्ती लोक अतिशय दुर्बल प्रकारच्या करारामध्ये राहतात. Amen. Amen. When I was working with my mentor, जेव्हा मी माझ्या अधिकाऱ्यासोबत काम करत I होतो was सेवा, completely committed to him. तेव्हा त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या आवरणाखाली मी करारबद्ध होतो. Me and my wife, we were completely committed. मी आणि माझी पत्नी माझे जे गुरु आहेत त्यांच्या प्रित्यर्थ मी करारबद्ध होतो Whatever पूर्ण. he said, we did it. म्हणजे जे काही त्यांची आज्ञा असेल ते आम्ही पाळायचो. Whatever he said. जे काही ते सांगेल. Come to Mumbai, we would be मुंबईला जायचंय, चला आम्ही हजर Immediately आहे. there. लगेच आम्ही तिथे हजर. stay there for 3 days. We stayed there. 3 दिवस तिथं राहायचं, आम्ही राहायचो. No extra clothes. इतर जास्तीचे कपडे नाही सोबत. There only we used to ask somebody and wear their clothes. तिथेच काहीतरी व्यवस्था करायचो आणि तिथेच कपड्यांची व्यवस्था करून घालायचो. Not knowing because how many days we are going to stay there. आम्हाला ठाऊक नसायचं, माहित नसायचं बिलकुल की किती दिवस आम्हाला तिथे मुक्काम ठोकावं लागेल. Amen. इमॅन. Committed. म्हणजे काय? करारबद्ध. Troubles came. समस्या आल्या, Persecutions came. छळ झाला, Attacks came. हल्ले झाले, But committed to God. And परंतु- committed to a man of God. देवासोबत आणि देवाच्या सेवकासोबत तरी देखील करारबद्ध राहिलो. Till the very end. अगदी शेवटपर्यंत. Never said no. कधी नाही हा शब्द आमच्या मनात आला नाही, हृदयात आला नाही, मुखात आला नाही. Never said that, what about my calling? कधी असं म्हणलो नाही, माझ्या पाचारणाचं काय मग? कधी प्रश्न टाकला नाही हा. God knows it best. देवाला चांगलं ठाऊक आहे ना. He knows when your timing has to work. देवाला ठाऊक आहे ना तुझ्या वेळेची सुरुवात कधी झाली पाहिजे. When we are faithful with another person's sheep, God will give our own sheep. जेव्हा आपण इतरांची मेंढरं राखण्यास तेवढे आपण करारबद्ध राहू, विश्वासू राहू, तेव्हा देव आपल्या हक्काची मेंढरं आपल्याला देईल. Praise God. When Amen. you are working faithfully to the good cause of God, God will work out a good cause that concerns you. देवाच्या सत्कार्या प्रित्यर्थ जेव्हा आपण सेवा करतो, काम करतो, तेव्हा देव तुमच्या विषयीनं सगळे चांगले काम घडवून आणतो. Praise God. He Hallelujah. will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करीलच. He will not keep you on the roads for देव long. तुम्हाला काय जास्ती काळ रस्त्यावर उकिरड्यावर ठेवणार नाही. He will give you a lifting. देव तुम्हाला उन्नती देणार म्हणजे देणार. You shall always find favor with God. देवाच्या नजरेत नेहमी तुम्हाला अनुग्रह मिळेल. What may not work for others will work for you. जे इतरांसाठी घडणार नाही तशा अनुग्रहीची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडून येईल. In the natural course of things, it may not work for them. नैसर्गिकरित्या पाहायला गेलं तर इतरांसाठी त्या गोष्टी घडणार नाही. And there are times आणि अशी वेळ असते the natural course of things don't work for us. नैसर्गिकरित्या असलेल्या गोष्टी आपल्या वतीने देखील घडत नाही. But परंतु since we are committed to God, आपण देवा प्रित्यर्थ करारी असल्यामुळे God will work out things for you. देव तुमच्यासाठी गोष्टी घडवून आणेल. Praise God. हालेलुया. Don't ever be in and out of commitment. कधीही करारामध्ये असताना तळ्यात मळ्यात असं राहू Let नका. us not be like Aaron's people saying, Aaron, make us God. कधीही अहरोनाच्या लोकांसारखं आपण बनू नये आणि असं म्हणू नये की अहरोना आमच्यासाठी तू देव तयार कर. Why they said that? का बरं ते असं म्हणाले? Because something was not working. कारण कोणती तरी गोष्ट तिथे काम करत नव्हती. Amen. Amen. Something according to their will was not working. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मनानुसार गोष्टी तिथे घडून येत नव्हत्या. That the timing of what they thought is not happening. म्हणजे जी वेळ आम्ही योजली होती, आम्ही आखली होती, त्या वेळेमध्ये गोष्टी घडत नाहीये. Just because something is not working right,
फक्त गोष्टी योग्य प्रकारे घडत नाही म्हणून it does not mean that God is not bothered about you. याचा अर्थ असा लागत नाही की देवाला तुमची काळजी नाही. Praise the Lord. Amen. Samuel said, Saul, you wait here शमूएल म्हणला, शौला तू वाट पाहून राहा 7 days. 7 दिवस I will come. मी येणार. But पण what happened? काय झालं? Saul did not wait. शौलाने वाट पाहिलीच He said, नाही 7 days I waited, you didn't come. आणि तो म्हणाला की 7 दिवस मी वाट पाहिली, तू आला नाही. And my people were running away. आणि माझे लोक माझ्यापासून दूर पळून निघाले. As it is, my soldiers were so less. एक तर माझ्याकडे असलेलं सैन्य फार कमी And the enemy's soldiers were huge. आणि जे शत्रूंचं सैन्य आहे ते भलं मोठं होतं. My soldiers were getting afraid and they were just leaving me. आणि त्या माझ्या सैन्यांच्या लोकांची घाबरगुंडी झाली आणि ते सगळीकडे पळून सुटले. If I don't begin the war, I will lose the war. जर मी युद्ध चालू केलं नाही तर युद्ध गमावल्याच जमा मी. That's why त्यामुळे I offered the offerings. मी अर्पणे चढवली. Samuel said, you should have waited. शमूएल म्हणाला, तू वाट पाहायला पाहिजे होती. What is commitment? Wait. करार म्हणजे काय? वाट पहा. Wait. वाट पहा, प्रतीक्षा कर, That is commitment. त्याला म्हणतात करार. And what happened? आणि काय झालं? Samuel said, God is displeased with you. शमूएल म्हणाला, देव तुझ्यावर नाराज झालेला आहे. But why God is displeased? Samuel told him to wait 7 days. शमूएल आणि शौलाला 7 दिवस वाट पाहण्यासाठी सांगितलं होतं. तर यामध्ये देव का नाराज झाला? That is the thing. God delegates his authority to people. हेच तर मला तुमच्या निदर्शनास आणायचंय. देव आपले अधिकार आपल्या लोकांमध्ये वाटतो. And see Aaron आणि आरोनाकडे पहा. getting carried away with the people. लोकांसोबत तो वाहत निघाला. He said, okay, we will fashion up some gods for you. आणि तो तयार झाला, म्हणाला ठीक आहे तुमच्यासाठी आपण बनवूया मूर्त्या. And then he fashioned nice God आणि मग एक चांगलं देव हाताने त्याने बनवला. and said, this be gods that brought you out of Egypt. आणि घोषणा केली की हाच तो देव आहे ज्याने मिस्र देशातून तुम्हाला बाहेर काढले. किती Did मोठा he know मूर्ख. that Jehovah God brought them out? त्याला माहित नव्हतं का की यहोवा परमेश्वराने त्यांना बाहेर आणलं आहे? Why this kind of mockery? म्हणजे अशा प्रकारची थट्टा आणि निंदा का? Fear of men माणसाचं भय and man pleaser. आणि माणसाला खुश करणार. Fear of man and Man- man pleaser. माणसाचं भय आणि मनुष्याला खुश करणे हा स्वभाव त्याच्यात होता. Fear God first. अगोदर देवाचं भय बाळगा, Then you will fear no man. मग कोणत्या माणसाचं भय तुम्ही बाळगणार नाही. आमेन. Please God. देवाला संतोषकारक करा. Then God will bring right kind of pleasing people to you. देवाला प्रसन्न करा म्हणजे देव तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर खुश होतील असे लोक देवाकडून येतील. Right in the midst of negativity, you need to be committed. नकारात्मक अवस्थेमध्ये देखील आणि अगदी मध्यभागी असताना देखील आपण देवासोबत करारबद्ध असलं पाहिजे. Even in the family, परिवारामध्ये देखील husband should be committed to the wife should be committed to the husband. पतीने पत्नी सोबत करारबद्ध असलं पाहिजे, पत्नीने पती सोबत करारबद्ध असलं पाहिजे. Some fellows are not committed to their spouses, but in the world they are going and preaching. काही लोक आपल्या पत्नी सोबत करारबद्ध तर एक किंचित मात्र काडी मात्र नसतात, परंतु जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगतात, उपदेश करतात. It's become a business today. म्हणजे काय? पोटपूजा झाली आहे. सेवा म्हणजे It's व्यवसाय. become business. व्यवसाय झालेला आहे. The homes are stumbling and they want to do work for the whole world. परिवार घर कोसळतात. ते घराची सेवा करण्याच्या ऐवजी जगात निघाले सेवा करायला. What is the use? त्याचा अर्थ काय? अर्थ त्याला What is the use? काय अर्थ? Amen. आमेन. Commitment in the family, commitment outside. परिवारामध्ये करार, बाहेर करारबद्ध राहणे. What you are inside, you are outside. जे आपण आतमध्ये आहोत तेच आपण बाहेर आहोत. Some people are something inside, they are something outside. काही लोकांचं रूप आतमध्ये निराळं असतं आणि बाहेर निराळं असतं. What you are inside at home, you should be outside in the public. जसे तुम्ही घरामध्ये आहात समाजामध्ये आल्यानंतर देखील तुम्ही तसंच असलं पाहिजे. What you are in the private, you should be same in the public. गुप्तस्थानी जसे तुम्ही आहात समाजामध्ये आल्यानंतर देखील तुम्ही तसंच असलं पाहिजे. Praise God. Amen. Otherwise, it's a show business. नाहीतर मग काय? हा केवळ देखावा आहे. It's a show business. देखावा. And God can see it, isn't it? आणि देव तर पाहू शकतो. देवाला दिसतं. And some people are not strongly committed to God. That's why they are not committed to their spouses and to their children.
आणि काही लोक देवासोबत दृढ करारबद्ध नसल्यामुळे आपल्या जोडीदारासोबत आपल्या मुलाबाळांसोबत देखील करारबद्ध राहत नाही. Some people leave their spouses on very flimsy grounds. काही लोक तर अतिशय दुर्बळ परिस्थितीमध्ये आपल्या जोडीदाराला आपल्या पत्नीला सोडून देतात, Very easily they do it. सहजरित्या सोडून देतात. What kind of commitment they can make towards God? मग देवाप्रित्यर्थ कोणत्या प्रकारचा करार ते करू शकतील? Little pressure they cannot stand. थोडासा दबाव आला की त्यांना सहन होत नाही. Pressure will come. दबाव येणार, Whether in family or outside, pressure will come. परिवारातून किंवा अथवा बाहेरून दबाव तर येणार. But it's the pressure, even in the steam engine, if you see, it's the pressure that pushes the steam engine forward. परंतु स्टीम इंजिन मध्ये पहा ना, त्याच्यावर जेव्हा दबाव येतो त्या इंजिनवर, त्यामुळेच ते इंजिन ते पुढे ढकलल्या जातं. Amen? Amen. You know what God told Moses तुम्हाला माहितीये देव मोशेला काय in म्हणाला? Exodus 32:7? निर्गम 32:7 मध्ये, Go get thee down, for your people which you brought out of the land of Egypt have corrupted themselves. पहा आपण बायबल उघडूया आणि वाचूया निर्गम 32:7. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, चल खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिस्र देशातून आणले ते बिघडले आहेत. तू आणलेले. तू आणले, Your people. तुझे लोक तू आणले, See? Your people. तुझे लोक. You know how many people perished because of lack of dedication? तुम्हाला माहितीये समर्पणामध्ये उणीव असल्यामुळे किती लोकांचा नाश झाला. What an embarrassment for Moses to hear from God. म्हणजे देवाकडून अशा प्रकारचे उद्गार ऐकणे देव मोशेसाठी किती लाजिरवाणी Your गोष्ट झाली. people have corrupted themselves. तुझ्या लोकांनी स्वतःला भ्रष्ट केले. What a slap on Moses' म्हणजे face. मोशेच्या थोबाडीतच बसली. I mean, where somewhere I'm, lacking. म्हणजे मोशेने विचार करायलाच पाहिजे, मी कुठेतरी कमी पडलोय. In commitment, people have not realized what all is involved. करारामध्ये लोकांना थोडीफार देखील जाणीव होत नाही की करारामध्ये काय काय दडलेलं आहे. Amen. Amen. Commitment always requires you to pay the price. करारामध्ये नेहमी किंमत मोजण्याची गरज आहे. You should be ready to pay the price. आपण किंमत मोजायला तयार देखील असलं When two पाहिजे. people are in love, जेव्हा दोघे प्रेमामध्ये पडतात they can even get engaged. तेव्हा मग त्यांचा वाग्दान देखील होऊ शकतो. But even that engagement can at times be broken. परंतु त्यांचं जे वाग्दान झालेलं आहे काही वेळेला ते वाग्दान मोडण्यात देखील येऊ If शकतं. there is no serious commitment, जर त्यांच्यामध्ये गांभीर्याने करारबद्ध एकमेकांप्रित्यर्थ ते नसेल तर. just because that man on that engagement day looked at you with dreamy eyes doesn't mean that now he stick with you forever. केवळ Okay? त्या साखरपुड्याच्या दिवशी त्या पुरुषाने तुझ्याकडे न्याहाळून पाहिले आणि तो त्या दिवशी प्रेमात पडला म्हणजे काय याचा अर्थ असा नाही की तो करारबद्ध झाला. Amen. Just Amen. because the girl engaged to that man and she looked at the boy with dove's eyes, that means now she is committed to him. I केवळ mean, त्या it's not मुलीने the look that is important. केवळ त्या मुलीने त्या मुलाला निहाळून पाहिले आणि अगदी कबुतराच्या डोळ्यासारखे पाहिले तर मग आणि तिचे डोळे त्याला पाहून टवटवीत झाले याचा अर्थ असा नाही ती की करारबद्ध झाली. It's not the dreamy eyes or dove's eyes that hold marriages or engagements together. केवळ स्वप्नाची नजर किंवा कबुतरासारखी नजर यामुळे काय लग्न अगदी खंबीर उभं राहत नाही. See, you may call the whole world for your engagement and for your marriage, तुमच्या साखरपुड्यासाठी किंवा तुमच्या विवाहासाठी तुम्ही संपूर्ण जगाला आमंत्रित कराल, yet that still doesn't make your togetherness hold for good. तरी देखील सत्कार्यामध्ये किंवा चांगल्या मार्गामध्ये त्या गोष्टी तुम्हाला धरून नाही ठेवू शकणार. Amen. Amen. It's not how many people came that holds your marriage together for your wedding. किती लोक माझ्या लग्नामध्ये आले, 1000 आले म्हणजे माझं लग्न साकार झालं असा अर्थ होत नाही. Lady Diana also got married in a very kingly way and queenly way. लेडी डायना तिचं देखील राजेशाही थाटामध्ये फार मोठ्या प्रमाणात लग्न She झालं, never had peace at home. पण घरामध्ये शांती नव्हती. Amen. Amen. So many problems she had. इतक्या समस्या उद्भवल्या. We can exchange rings. एकमेकांना आपण अंगठी देऊ शकतो. We can have the best of receptions in the best of hotels. चांगल्या भल्या मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये आपण जेवणावळीची मेजवानी देऊ शकू You may even call all of us. आणि आम्हा प्रत्येकाला तुम्ही बोलवाल. But yet, तरी देखील unless you are committed to God and to one another, your marriage cannot stay together. जोपर्यंत तू देवासोबत करारबद्ध राहत नाही आणि जोपर्यंत तू आपल्या जोडीदारासोबत करारबद्ध राहत नाही तोपर्यंत तो विवाह भक्कम उभा राहणार नाही. It has to be sealed by you.
तुमच्याद्वारे त्याच्यावर कराराचा शिक्कामोर्तब झाला पाहिजे. Once it is sealed, आणि एकदा का त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला, let troubles come, let hardships come. मग किती संकट येऊ द्या, किती त्रास येऊ द्या, You stand by one another. तुम्ही एकमेकांसोबत उभे राहता. Praise the Lord. Amen. You stand by one another. एकमेकांसोबत तुम्ही उभे राहता. You don't separate. तुम्ही विभक्त होत नाही. Praise God. Amen. And commitment involves many things. आणि करारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की भरपूर गोष्टी गुंतलेल्या आहेत. Love is involved, affection is involved, प्रेम, एकमेकांविषयी असलेली अभिलाषा, walking the second mile is involved, दुसरं मैल अंतर कापणे, paying the price is involved, किंमत मोजणे, living for others is involved, इतरांसाठी जगणे, self-sacrifice is involved, स्व अर्पण हे देखील त्याच्यामध्ये गुंतलेलं fear of the आहे. Lord is involved. प्रभूचं भय त्याच्यामध्ये आहे. See, all these things are involved in your commitment. आपल्या करारामध्ये या सर्व गोष्टी गुंतलेल्या आहेत. Amen. Amen. It's not in the name, it's not in the how many people came for your marriage, it's not, nothing of these matter. नावामध्ये काय ठेवलेलं आहे, किती लोक विवाहाला आले, यावर काही निर्भर नाहीये. Amen. Amen. But only the commitment will seal that marriage till the end. परंतु करारच त्या विवाहाला भक्कम ठेवण्यासाठी शिक्कामोर्तब करू शकतो. And even that kind of commitment can be extended even in the church. आणि त्या प्रकारचा करार आपण चर्चमध्ये देखील विस्तारित करू शकतो. Amen. Amen. You attend the church. तुम्ही चर्चला येता, You may not like some, you may like some, but yet you are there. तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत नसेल, तुम्हाला एखादा व्यक्ती फार आवडतो, तरी देखील चर्चमध्ये तुम्ही येता. And you have been given some responsibility. You don't just shrug off the responsibility, you take it. आणि तुमच्या खांद्यावर एखादी जबाबदारी टाकल्यानंतर तुम्ही ती लगेच झटकून नाही टाकत, तुम्ही आदराने ती घेता. And you be there, whether you feel it or not, you be there. आणि तुम्हाला आवडो किंवा न आवडो, वाटो किंवा न वाटो, तरी देखील त्या जबाबदारी प्रित्यर्थ तुम्ही हजर असता. Amen. Amen. Because even in marriage, it's not just a dreamy kind of affair. आता विवाहामध्ये म्हणजे काय, स्वप्न नगरी, त्याच्यामध्ये आपण नाही जगत. It's responsibility towards one जबाबदारी another. आहे, एकमेकांप्रित्यर्थ जबाबदारी. At times you may feel for others, at times you may not feel for others. कधी कधी एकमेकांविषयी आपल्याला लागणूक वाटते, कधी कधी भावना उचमळून येतात, कधी कधी काहीच वाटत नाही But you are आपल्याला. committed and agape love is there in you. परंतु अगापे प्रेम आपल्यामध्ये असल्यामुळे आपण करारबद्ध राहतो. Amen. In Amen. the church also. चर्चमध्ये देखील At times you feel like going to church, at times you may not feel like going कधी to कधी church. तुम्हाला असं वाटेल चर्चला आज जावं, कधी कधी तुम्हाला वाटेल आज नाही जायचं. But whether you feel it or not, you go there because you're committed to it. परंतु तुम्हाला जायचं वाटो किंवा न वाटो, तुम्ही येता, कारण का करारबद्ध आहात. Praise the Lord. Amen. You don't go by your feelings. तुम्ही आपल्या भावनांच्या आहारी चालत नाही. Just because you are promised, you are doing it. You have to do it. केवळ वचन केलं, वचन दिलं म्हणून करायचं नाही, तुम्ही करावंच लागतं ते. People just go by their feelings, and when you go by your feelings, there is no commitment involved. लोक भावनांच्या आहारी काही चालतात आणि भावनांच्या आहारी चालत असल्यामुळे करार त्याच्यामध्ये दृढ नसतो. Like people speak about love, जसं लोक प्रीतीविषयी बोलतात, but there is more to flowery love. परंतु प्रेमाला अजून उजळपणा देण्यासाठी आहे काही. Love is a choice. आता प्रेम म्हणजे निवड आहे. And love is an action word. It's not just thinking word, it's an action word. प्रेम प्रेम म्हणजे फक्त विचारात घोळण्याची गोष्ट नाहीये, प्रेम म्हणजे कृतीमध्ये आणण्याची गोष्ट आहे. Amen. Love Amen. is commitment. प्रेम म्हणजे करार आहे. Love gives. प्रेम म्हणजे देणं आहे. Love does not take, it gives. प्रेम घेत नाही, प्रेम देतं. Love is faithful. प्रेम विश्वसनीय आहे. Amen. Amen. Love is faithful. प्रेम विश्वसनीय आहे. Committed in the eyes of God, committed in the eyes of the people, committed in the eyes of the church. देवाच्या नजरेमध्ये, लोकाच्या नजरेमध्ये, चर्चच्या नजरेमध्ये करारबद्ध राहणे, Committed to the word of God. देवाच्या वचनाप्रित्यर्थ करारबद्ध राहणे. You know, I would really like to address our little daughters of the church. आता आपले जे लहान लहान मुली आहेत चर्च मधील, यांना मला सांगायला फार आवडेल. When you're thinking of marriage also, जेव्हा तुम्ही विवाहाविषयी विचार करता, you need to be careful about who is proposing to you, who is talking about marriage to you. तेव्हा आपण काळजी बाळगली पाहिजे की कोण मला लग्नाची मागणी करत आहे आणि कोण माझ्याकडे लग्नाचं स्थळ घेऊन आला Always आहे. take the help of the Holy Spirit. आणि नेहमी पवित्र आत्म्याची मदत घ्या. Just don't fall headlong heels to somebody who is just wanting to be very nice to you at all times. एखादा व्यक्ती फक्त वरवर दाखवते की मी तुला चांगला सांभाळेल आणि तुझ्या बरोबर चांगला राहील, त्यामुळे त्याच्या मोहपाशात पडू नका. Men want to be nice. माणसाला चांगलं राहावंसं वाटतं.
And then, because men know that, girls get all flattered when you be very nice to them. आणि माणसाला चांगलं ठाऊक असतं की एकदा काही मी तिच्या समोर असं वागलो चांगलं की मग ती माझ्या पाशामध्ये पडणार. Amen. Amen. Don't go by their nicety. तर त्यांचा जो वर दिसणारा सोवळेपणा म्हणतो ना त्याच्या आहारी जाऊ But नका. how strong they are in the Lord. पण प्रभू मध्ये किती मुळावलेले How आहेत ते पहा. dedicated they are in the Lord. प्रभू मध्ये किती करारबद्ध आहे ते पहा ना. Praise God. Just Amen. because he bought to you some flowers doesn't mean now he is a strong believer. फक्त त्याने तुम्हाला लाल गुलाबाचं फूल दिलं किंवा फुलांचा भला मोठा गुच्छा दिला म्हणून तो खंबीर विश्वासू झाला असं Amen. होत See, नाही. this all looks very fine in the fairy tale and movies and Hindi movies and English movies. चित्रपटामध्ये किंवा कहाण्यामध्ये हे दिसायला चांगलं दिसतं. In reality, it is not true. पण खरेपणामध्ये हे काही सत्य नाहीये. Are you understanding? people? समजत आहे. And moreover, we are believers. आणि त्याहून अधिक म्हणजे आपण विश्वासू आहोत. We don't get flattered. आपण असे वाहवत जात नाही. We get led by the Spirit of आपण God. आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. Praise the Lord. I'm not talking we shouldn't have emotions, मी असं म्हणत नाही की भावना नसाव्याच, but controlled emotions. पण भावनांवर ताबा असावा. I believe in controlled emotions. मी भावनांवर ताबा ठेवणे यावर विश्वास ठेवतो. Controlled by the Holy Spirit. पवित्र आत्म्यांचं वर्चस्व भावनांवर. Praise the Lord. Amen. And don't just go with anybody who is not concerned about marriage or commitment. आणि विवाहाविषयी किंवा कराराविषयी एखादा व्यक्ती जर काळजीच करत नसेल तर त्याच्यासोबत बिलकुल वाहू नका. Because some women fall into this kind of situation. कारण काही स्त्रिया मग अशा अवस्थेमध्ये अडकतात. Because there are people who just want to take advantage of you. कारण काही आहेत माणसं जे तुमचा गैरफायदा उचलायला तयार आहेत. Amen. Amen. You meet somebody is very, very handsome and nice looking. एखादा व्यक्ती तुम्हाला भेटतो जो दिसायला देखणा आहे But how strong he is in the Lord? पण प्रभूमध्ये किती मुणावलेला आहे You need to see all that. हे सर्व आपण तपासलं पाहिजे. But I'm not saying he should be completely perfect. पण मी असं म्हणत नाही की तो अगदीच परिपूर्ण असला पाहिजे. Nobody is completely perfect. कारण कोणी अगदीच परिपूर्ण नाहीये. But who has a desire for God? पण देवासाठी कोण इच्छा बाळगते? Who has love for God? देवासाठी कोण प्रेम दाखवते? Praise the Lord. Amen. He may not be a pastor only. Say. तो फक्त पास्टरच असावा असं नाही. He may be a person working in a secular job but also attending church and being responsible to certain things of the church. बाहेर तो नोकरी धंद्यामध्ये असेल परंतु नित्य नियमाने चर्चला येत असेल. चर्च मधल्या काही जबाबदाऱ्या खांद्यावर त्यांनी घेतलेल्या असेल. Amen. Amen. Sometimes I have spoken to some people, कधी कधी मी काही लोकांशी बोललोय even some daughters, आणि काही मुलींना देखील. and some of them I really almost threatened them. You have to get married immediately. आणि काही लोकांना काहींना तर मी धमकवलंय लगेच तू हिच्याबरोबर लग्न करायचं. And then they do it and God has blessed them. आणि त्यांनी माझ्या सांगण्यानुसार पाऊल उचललं आणि देवाने त्यांना आशीर्वादित देखील It केले. has never happened that they were not blessed. असं कधीच झालं नाही की त्यांना आशीर्वाद मिळालाच नाही. But I don't talk to just everybody. पण मी सहजरित्या सगळ्यांना उठसूट असं सांगत नाही. But people who are really concerned पण and want to hear from me, ज्या लोकांनी खरोखर काळजी दाखवली या विषयामध्ये आणि ज्यांना माझ्याकडून खरोखर ऐकण्याची उत्सुकता आहे त्यांनाच मी सांगितले. some don't. काही नाही. I don't go out of the way to explain people. Why should I? मी अगदी मर्यादे पलीकडे जाऊन लोकांना समजावण्यासाठी जात नाही. Some of the girls say, oh, he's very funny. Whenever I'm with him, he's very funny. He makes me laugh so much. One day he will make you to cry also. काही मुली म्हणतात तो इतका विनोदी आहे, तो इतका विनोदी आहे, घरामध्ये इतका हसवतो, एक दिवस असं रडवायला लावल ना मग मला सांगू नका. Children were laughing. मुलं हसतात, मुली हसतात. No, but with him, I seem to connect somehow very instantly. परंतु त्याच्याबरोबर तर राहण्यास मी तत्पर पाहत आहे. And sometimes he is never offended. I say many things to him, but he is never offended. And मी Okay. कधी-कधी He is gathering it all. One day he is going to remove it all. कधी कधी मी त्याला एवढं बोलते परंतु त्याला काहीच वाटत नाही. अगं त्याला काही वाटत नाही, कसं काय नाही, हृदयामध्ये सगळं साठवून ठेवतो. एकदा लग्न झालं की सगळं बाहेर काढल. Praise the Lord. हालेलुया. And some people don't want to talk about serious relationship, isn't it? आणि काही लोकांना गंभीर नाते संबंधाविषयी बोलायलाच आवडत नाही. Talk to him about serious relationship, he'll change the subject. गंभीर altogether. नाते संबंधाविषयी विषय काढला की लगेच त्यांचा विषय बदलतो. Amen. Amen. Just because somebody once came for the church doesn't mean he's become a believer. तो त्या वर्षी चर्चला आला म्हणून तो काय बिलीवर झाला का? तो येतो चर्चला.
अरे तुझ्यासाठी येतो, देवासाठी येतो का? See, that's important. ते महत्वाचं आहे. तुझ्यासाठी येतो, देवासाठी येतो का? He should first come for God. प्रथम तर तो देवासाठी आला पाहिजे. At least he started coming because of you, but he should now finally cling to God. ठीक आहे, कमीत कमी तुझ्यामुळे, तुझ्या कारणासाठी तो देवाकडे, चर्चला यायला लागला, परंतु त्यामुळे तो देवाला दृढ धरून राहिला पाहिजे ना. तुझ्या करता तो कुठेही जाणार, नरकात पण जाणार. I mean, he can go to any extent. Wherever you go, he will go. जिथं जिथं तू जाशील, कोणत्याही टोकापर्यंत तो पोहोचेल. See, you cannot think that he is committed to me. मग असं आपण म्हणू शकत नाही की तो माझ्याशी करारबद्ध आहे. I know some men say, you know, I'm very committed to you. You are the only lady in my life. I'm going to get married. काही पुरुष मला ठाऊक आहेत, ते असं म्हणतात, तुला माहितीये मी तुझ्याशी एवढा करारबद्ध आहे, फक्त तुझ्या बरोबरच मी लग्न करणार. Oh, you don't know how many girls he must have said the same statement. तुम्हाला माहित नाही हे विधान त्याने आतापर्यंत किती मुलींना केलंय, हे तुम्हाला काय ठाऊक? Amen. इमेन. He may just love to be with you. We don't know. त्याला तुझ्या बरोबर राहायला आवडत असेल, आपल्याला ठाऊक नाही. And he may also love to be with somebody else also. आणि तुझ्या सोबत दुसऱ्या बरोबर राहायला आवडत असेल, आपल्याला काय ठाऊक? Maybe he's not seeing you the type of woman he would be wanting to get married to, but since he can enjoy life, he may just move with you. कदाचित त्याला God knows. तुझ्यामध्ये विवाहास योग्य अशी स्त्री आढळत नसेल, परंतु तरी देखील तो तुझ्या बरोबर राहायला उत्सुक असेल, मग काय करणार? So he may not say it directly to you that no, I'm not going to have any kind of relationship with you seriously because I'm thinking about somebody else for marriage. No. तो सहजरित्या तोंडावर म्हणू नाही शकणार की मी तुझ्या बरोबर यापुढे असे संबंध ठेवणार नाही, गंभीर संबंधामध्ये मी उतरणार नाही, कारण विवाहासाठी दुसऱ्या स्त्रीच्या शोधात Because आहे. he may not want to risk losing the friendship he has with you. कारण त्याला धोका पत्करायचा नाही, तुझ्या बरोबर जी मैत्री त्यांनी केलेली आहे ती मोडण्याचा धोका त्याला पत्करायचा Like नाही. some people like to have, I am surrounded by 5 girls. जसं It's काय- like the fad, a fashion. जसं काही मुलांना किंवा काही पुरुषांना असं आवडतं, माझ्या अवतीभोवती 5-5 मुली आहे, मग त्यांना वाटतं की आजकालचं ही शैली आहे, फॅशन आहे. Amen. Amen. Some people don't like to take additional responsibility. That's why they are not good for marriage. आणि काही लोकांना तर अधिक जबाबदारी घ्यायलाच आवडत नाही मुळात, त्यामुळे ते विवाहास योग्यच नाहीये. Yes. If they cannot take responsibility of the other person, they can never be committed to that person. समोरच्या व्यक्तीची जबाबदारी घ्यायलाच जर ते तयार नाही, तर त्यांच्या सोबत ते करारबद्ध मुळात राहू शकत नाही. Commitment means I am taking responsibility of your whole life till the last end. करार म्हणजे काय? तुझी जबाबदारी मी घेतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. Financially, materially, spiritually, mentally. आर्थिकरित्या, भौतिकरित्या, शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आत्मिकरित्या That's देखील. why we believers don't believe in casual relationship. आणि म्हणून तर आपण जे विश्वासू आहोत ते कॅज्युअल रिलेशनशिप मध्ये आपण भरोसा ठेवत नाही. Amen. Amen. काय माझा फ्रेंड आहे. We don't believe in all that. Girlfriends and boyfriends. Girlfriend. I mean, in the sense that people think. लोकांची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीनुसार गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यावर आपण विश्वासच ठेवत नाही. Some people just casually say, this is my friend. हा, Okay. काही लोक सहजरित्या म्हणतात, हा माझा मित्र, ही माझी मैत्रीण आहे. Because in a relationship, unless it leads or it is consummated in marriage, there is no real friendship. कारण नातेसंबंधामध्ये जोपर्यंत ते नातेसंबंधांचं रूपांतर विवाहामध्ये होत नाही, तोपर्यंत खरे मैत्रीचे भाव त्यामध्ये उतरत नाही. Some of the wives or husbands say, काही पत्नी किंवा पती असं म्हणतात, husbands say, पती म्हणतात, oh, she's my friend. I need a friend. I don't have a friend. मला मित्राची गरज आहे, That's why she's my friend. तर ती माझी मित्र आहे, मैत्रीण आहे. Say, on the surface it looks very म्हणजे fine, वरवर दिसायला ते चांगलं but दिसतं, it leads to something else. परंतु मग त्याचं रूपांतर दुसरीकडेच जातं. Why don't you make your wife as your friend? आपल्या पत्नीलाच तू आपला मित्र किंवा मैत्रीण का नाही Why बनवत? she's not your friend? का ती तुझी मैत्रीण नाहीये का? Why you want outside a friend? का बरं बाहेरची Other than मैत्रीण, your wife? आपल्या पत्नीच्या खेरीज का बरं बाहेरची मैत्रीण तुला पाहिजे? Sometimes the wife says, I need a friend. कधी कधी पत्नी म्हणतात, मला मित्राची गरज Why आहे. your husband is your best friend? का तुझा पती तुझा चांगला जवळचा मित्र आहे ना.
Isn't he your best friend? तो तुझा खास सलगीचा मित्र What आहे ना? extra friendship you want? मग जास्तीची मैत्री तुला कशाची हवी? The devil instills all these things. म्हणजे काय, सैतान अशा प्रकरणामध्ये He चालवतो puts in harmless things and later on it becomes harmful. आणि अशा न इजा पोहोचवणाऱ्या गोष्टीमध्ये सैतान आपल्याला चालवतो, जे रस्ते दिसायला मऊ दिसतात परंतु नंतर मग त्याचे चट्टे आणि त्याचे जखमा आपल्यावर येतात. Praise the Lord. Amen. See, you cannot get commitments from an unbeliever. अविश्वासू व्यक्तीकडून आपण करार अपेक्षित करू नाही शकत. Amen. Amen. Cannot rely on an unbeliever to make commitments to you. अविश्वासू व्यक्तीकडून मी करार करून घेतो यावर आपण अवलंबूनच राहू नाही शकत. I know there are 1 in a 10,000 cases where faithfulness is seen. 10,000 मध्ये एखादा असा व्यक्ती आढळेल की ज्याच्यामध्ये विश्वासूपणा आहे, But maybe we are not 1 in that 10,000. See? परंतु त्या 10,000 मध्ये आपण एक नसेल. Praise the Lord. Amen. That's why I always look out for committed people. त्यामुळे करारबद्ध लोकांच्या शोधामध्ये राहा. Amen. Amen. Committed. करारबद्ध. Whether that person is committed at home. घरी तो व्यक्ती करारबद्ध आहे का? Amen. Amen. Nothing will help you कोणतीही गोष्ट तुम्हाला मदत करणार नाही, except your commitments. केवळ तुमचा करारबद्ध. I may pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल, See? But if your spirits are not changed, nothing can change you. परंतु आत्मा जर बदलला नसेल तर मग काहीच बदलणार नाही. Amen. Amen. Even God cannot do anything मग देव देखील यामध्ये काही नाही करू शकत, because He has given us a free choice. कारण देवाने आपल्याला मोफत निवड दिलेली आहे. Praise the Lord. Amen. Amen. Because commitment does not come on a platter on the wedding day by pastor who solemnized the wedding. He doesn't give you a commitment there. कारण विवाहाच्या दिवशी जे पाळक विवाह लावतात ते तुम्हाला करार एखाद्या ट्रेमध्ये आणून देत नाही. Amen. Amen. That place you make a commitment त्या स्थानी तुम्ही करार करता that I will be with you की मी तुझ्या सोबत राहील, through thick and thin, चढ उतारामध्ये, sickness and health. आजारपणात आणि Good चांगल्या times and अवस्थेत, bad times. चांगल्या काळात वाईट काळात. You said it, good. आपण बोललो, ठीक आहे, चांगलं आहे, But it also involves investing time to see the fruit of that commitment. परंतु त्या कराराचं फळ पाहण्यासाठी आणि आणण्यासाठी वेळ देखील गुंतवण्याची गरज आहे. Amen. Amen. If you are married, you need to give time to your spouse. विवाह झालाय ना तर आपल्या जोडीदाराला आपण पुरेपूर वेळ दिलाच पाहिजे. Amen. Amen. Time is involved, resources are involved. पुरवठा त्यामध्ये गुंतलेला आहे, वेळ त्यामध्ये गुंतलेला There आहे. is forgiveness and understanding of one another. एकमेकांना समजून घेणे, क्षमा करणे, There has to be an effort to maintain that relationship. ते नाते संबंध टिकून ठेवण्यासाठी स्वतःच्या बाजूने प्रथम श्रम करणे. Some people say, आम्ही हे सगळं बघत नाही तरी सुद्धा आम्ही 25 वर्ष एकत्रच आहोत. जनावर सारखा असतो आपण मग. What is the use? I mean, no joy, no peace, staying together. I'm आनंद talking नाही. about abundant life in a married life. मी विवाहाच्या जीवनामध्ये विपुल जीवनाविषयी तुम्हाला सांगत आहे. आणि मग ज्या विवाहामध्ये करारच नाही तर मग त्या विवाहामध्ये शांती नाही, आनंद नाही. Amen. Amen. People stay 50 years also together. लोक एकत्र 50 वर्ष देखील जगतात. आज the wife she'll say, रोज मारतो कोपऱ्याला टाकतो आम्ही राहतो पण तरी सुद्धा. पत्नीची मुलाखत घ्या ना, म्हणतील की पती रोज मला मारतात आणि मी एका कोपऱ्यामध्ये राहते तरी देखील 50 वर्ष तिथंच राहते. आम्ही राहतो त्यांच्या बरोबर राहतो. आणि नवरा पण सांगतो आम्ही एकत्र 50 वर्ष झालं बघा. किती वेळ 50 वेळ मारलं. That is not the quality life. I'm talking about quality life in a marriage. विवाहामध्ये Joyful दर्जात्मक life, peaceful life, happy life, singing life. विवाहामध्ये दर्जात्मक जीवन, आनंदमय जीवन, अगदी स्तुती स्तोत्राने भरलेलं जीवन, अशा प्रकारच्या जीवनाविषयी मी तुम्हाला सांगत आहे. There is an element of love, element of affection, element of understanding. अभिलाषाचा घटक त्यामध्ये आहे, समजूतदारपणाचा घटक त्यामध्ये आहे, प्रेमाचा घटक त्यामध्ये मिश्रित आहे. Praise the Lord. Amen. Third point. तिसरा The मुद्दा, blessings of commitment. करारामागचे आशीर्वाद. Amen. Amen. For the eyes of the Lord run to and fro throughout the whole earth to show himself strong. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जो कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्तात त्यांचे सहाय्य करण्यास तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. God does not forsake the committed people. परमेश्वर सात्विक हृदयाच्या लोकांना टाकून देत नाही. Your commitment to God will make a difference in God's
choices. परमेश्वराप्रत्यर्थ तुमचा जो करार आहे त्यामुळे देवाच्या निवडीमध्ये देव फरक करून आणतो. Amen. Amen. Your commitment to one another also एकमेकांप्रत्यर्थ जो आपण करार करतो त्यामध्ये देखील will make a difference in the relationship of the people too. एकमेकांमध्ये जे आपले नातेसंबंध आहेत त्यामध्ये देखील फरक उठून दिसणारा दिसेल. There will be great moves of God upon people who are committed to Him. जे लोक देवासोबत करारबद्ध असतात त्यांच्यामध्ये देवाचा प्रवाह महानरित्या वाहतो. Praise the Lord. Amen. God will never forsake them. देव अशा लोकांना कधी टाकून देत नाही. Though commitment costs, there is a reward behind it. जरी करारा मागे किंमत मोजावी लागती तरी त्याच्या मागे प्रतिफळ देखील God येतं. has His eyes upon them. देवाची नजर त्यांच्यावर टिकून असते. Amen. He Amen. will be a strong support for you all. तो तुम्हा सर्वांसाठी खंबीर पाठबळ बनेल. Like you read in the Old Testament, जसं जुन्या करारामध्ये आपण वाचतो how the two angels came and held up the hand of Lot and his wife and his two daughters. कशा प्रकारे दोन देवदूत आले आणि त्यांनी लोटाच्या पत्नीचा आणि दोन्ही मुलींचा हात धरून त्यांना बाहेर काढलं. Sodom and Gomorrah was burning, सदोम आणि गमोरा हे भस्म होत होते. but God saved Lot and his wife and his two daughters. परंतु परमेश्वराने लोट, त्याची पत्नी आणि त्याच्या दोन्ही कन्यांना He वाचवलं. was merciful towards them. त्यांच्या प्रित्यर्थ तो दयेने वागला. That is the way He is going to help you. अशा प्रकारे तो तुम्हाला सहाय्य करेल. Amen. Amen. Bible says, बायबल सांगतं 2 Peter 2:7-8. 2 पेत्र 2:7 आणि 8 There Bible calls Lot as a righteous man. आणि तिथे बायबल मध्ये लोटाचं वर्णन नीतिमान मनुष्य असं केलं And आहे. delivered just Lot. Not just Lot means not only Lot, it is a just Lot, means blameless Lot, vexed with the filthy conversation of the wicked. For that righteous man dwelling among them in seeing and hearing vexed his righteous soul from day to day with their unlawful deeds. इमेन. पेत्राचे दुसरे पत्र 2:7 आणि 8 आणि अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्य पाहून व त्याविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. Praise the Lord. He was committed to God. म्हणजे देवा प्रित्यर्थ तो करारबद्ध He होता. committed some follies in his life. आपल्या जीवनामध्ये काही मूर्खपणाच्या गोष्टी देखील त्यांनी केल्या. He made some foolish decisions in his life also. आपल्या जीवनामध्ये मूर्खपणाचे निर्णय देखील त्यांनी घेतले. Yet though he lived in Sodom, तरी तो सदोमामध्ये राहत he असताना was not very happy. तो आनंदी नव्हता. He was sick of some of the shameful immorality that was being conducted in the land of Sodom. सदोम गमोरामध्ये जी स्वैराचाराची कृत्य तो ऐकत होता आणि पाहत होता त्याच्यामुळे त्याचा जीव कासावीस होत Bible होता. says he was tormented day and night. बायबल सांगते की दिवस आणि रात्र त्याचा छळ होत होता But he आतून. didn't give in. पण तरी देखील तो हटला नाही मागे. Nor did he leave the place, but he didn't give in. हा ठीक आहे, त्यांनी जागा सोडली नाही तरी देखील तो हटला नाही मागे. Verse 9 says, आणि 9वं वचन सांगतं God knows how to rescue the godly from evil trials. भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे हे देवाला प्रभूला कळते. And God did it. आणि देवाने तसे केले Why? देखील. He was committed to God. का देवासाठी तो करारबद्ध He होता. will hold you in his hand. तो आपल्या हातामध्ये तुम्हाला धरेल He will hold you in high esteem. आणि तो तुम्हाला उच्च स्थानी असं धरून He ठेवेल. will have a hold on your life. तो तुमच्या जीवनावर त्याचा ताबा He ठेवेल. will lead you, तो तुम्हाला पुढे चालवेल. comfort you and strengthen you. तो तुमचं सांत्वन करेल. तो तुम्हाला बळ देईल. He will make your hands strong. तो तुमचे हात बलशाली He करेल. will see that you prevail in everything. आणि तो ही जबाबदारी घेईल की तुम्ही तुमच्या प्रत्येक भागामध्ये समृद्ध असावे. Like the Old Testament law says जसं जुन्या करारातील नियम सांगतो in Leviticus 25 verse 35. लेवीय 25:35 मध्ये, If your brother be waxen poor and fallen in decay with thee, then thou shalt relieve him, though he be a stranger or a sojourner, that he may live with thee. लेवीय 25:35 यामध्ये देवाचं वचन सांगतं, तुझा एखादा भाऊ कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा. परक्याप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्या जवळ राहावे. Did
you see that? That is पाहिलं. giving a helping hand to one another. याला आपण म्हणतो की मदतीचे हात एकमेकांसाठी पुढे And that करणे. is the way also God is going to give a helping hand to you. आणि अशाच प्रकारे देव देखील आपले मदतीचे हात तुमच्यासाठी पुढे करेल, That when you also fall in bad times, की जेणेकरून जेव्हा तुम्ही वाईट काळामध्ये अडकाल He will not cast you down. He will not neglect you. तेव्हा तो तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, तो तुम्हाला खाली टाकू देणार He नाही, will relieve you. तो तुम्हाला नक्की सुटका देईल. The law also says, आणि नियमशास्त्र हे देखील सांगतं, if a daughter becomes a widow मुलगी जर विधवा झाली or she is divorced किंवा मग तिचा घटस्फोट झाला and she असेल has no children to support her, आणि तिचं जर का कोणी संतान नसेल and she returns back to her father's house in her youth, आणि आपल्या भर तारुण्यामध्ये जर ती आपल्या बापाच्या घरी आली she may eat of the father's food तर मग बापाच्या घरचं अन्न ती खाऊ शकते. once again. पुन्हा एकदा She may eat of the father's पुन्हा food. एकदा आपल्या बापाच्या घरची भाकर तो ती खाऊ शकते. That was the law of God. म्हणजे देवाचा हा नियम होता. See पाहिलं how merciful the father has to be. म्हणजे बापाने किती दयेने वागलं पाहिजे हे नियमामध्ये सांगतं. It says in the law. आणि नियमामध्ये असं सांगितलेलं Because she is still his daughter, whether she gets married, divorced, or whatever. She is still his daughter. कारण तिचा विवाह झालेला असो, ती घटस्फोटित असो किंवा विधवा झालेली असो, तरी देखील त्याच्यासाठी ती तर मुलगी आहे ना त्याची. Amen. In the same way, अगदी त्याच when प्रकारे you stay committed to God, जेव्हा आपण देवासोबत करारबद्ध no matter राहतो, what bad times fall in your life, मग आपल्या जीवनामध्ये किती संकटाचा समय येऊ द्या, you can come back to God. तरी देखील देवाकडे तुम्ही वळू God शकता will sustain you आणि देव तुम्हाला टिकून ठेवेल. because He's a merciful कारण Father. तो दयाळू पिता He आहे, will not leave you. तो तुम्हाला सोडणार नाही. Praise the Lord. Amen. David says दावीद म्हणाला in Psalm 139 verse 10, स्तोत्र संहिता 139:10 मध्ये, even there shall thy hand lead me and thy right hand shall hold me. तिथे देखील तुझा हात मला धरून ठेवेल, तुझा उजवा हात मला चालवेल. See, I'm talking about commitment. म्हणजे मी कराराविषयी तुम्हाला सांगत आहे. If you see somebody committed to you, एखादा व्यक्ती जर तुम्हाला आढळतो की तो माझ्याशी करारबद्ध won't आहे, you go the second mile to bless him? तर मग त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही दुसरं मैल अंतर कापणार नाही का? You will be. हे साहजिकच आहे, तुम्ही करालच हे. You will be touched in your heart. तुमच्या हृदयामध्ये स्पर्श होईल. But somebody who's not committed to you, परंतु एखादा व्यक्ती जो तुमच्याशी करारबद्धच नाहीये, you will not go out of the way to help him. तर मग मर्यादे पलीकडे जाऊन त्याला मदत करायला तुम्ही पुढे जाणार नाही. Amen. Amen. When God sees your commitment, जेव्हा देव तुमचा करार पाहतो, God goes out of the way to help you. तेव्हा देव मर्यादा ओलांडून तुम्हाला मदत करायला येतो. Praise the Lord. Amen. Didn't Paul say पॉल म्हणला ना in 1 Timothy 5th chapter, 1 तिमोथी 5वा अध्याय, if there is a widow who is put in the list of support, एखादी विधवा जर का तिला काही आधार हवा असेल, then she must be above 60 years of तर age. मग तिचं वय 60 वर्ष व त्याहून अधिक असावे. Don't take anybody who is below 60 years of age into the support system. आधार देण्याच्या प्रक्रियेमध्ये 60 वर्षापेक्षा कमी असलेल्या कोणाही व्यक्तीला किंवा विधवाला घेऊ नका. Yes. Amen. Paul says anybody below 60, don't put them in the support list. Means support means helping hand or giving them some money. or एखाद्या विधवाला पैशाची मदत करणे किंवा मदतीचा हात पुढे करणे, 60 वर्षाहून जर ती अधिक असेल तर तिच्यासाठी हात पुढे करा. food. But पण even if she is 60 years old, it is not fit that she should be receiving blessings from the church. परंतु जरी ती 60 वर्षाची असेल तरी असं गरजेचं नाही की मंडळीकडूनच तिला आशीर्वाद मिळावा. Because Paul says, कारण पॉल म्हणतो, first of all, she should have been a faithful woman to her husband. कारण पॉल म्हणतो एक तर प्रथम तर ती आपल्या पतीसोबत प्रामाणिक आणि विश्वासू असलेली स्त्री पाहिजे. Amen. Amen. And well reported in good works. आणि चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असली पाहिजे. She should have brought up her children in a right way. म्हणजे तिने आपल्या मुलाबाळांचा चांगला प्रतिपाळ केलेला असला पाहिजे. Lodged even strangers at home. आणि परक्यांचा पाहुणचार देखील तिने चांगल्या प्रकारे केला पाहिजे. Above all, आणि त्याहून अधिक she should have washed the saints' feet, पवित्र जनांचे पाय तिने जर धुतलेले असेल, relieved the afflicted people, संकटात पडलेल्या लोकांची गरज तिने भागवली असेल, diligently followed after every good work in the church. सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यास जर ती चर्च मध्ये अनुसरली असेल, Only such one should be taken in the support list. तर अशी नावाजलेली विधवा यादीमध्ये असावी. Praise Amen. God. हालेलुया.
How strict the Bible is, isn't it? म्हणजे बायबल किती कडक आहे पहा, शिस्तबद्ध आहे. Amen. Amen. Yes, somebody says, Pastor, I want you to help that fellow, this fellow, that fellow. इथं कोणी येऊन म्हणतं, पास्टर आमची इच्छा की तुम्ही त्या व्यक्तीला मदत We can करा. help everybody. आपण सगळ्यांना मदत करू शकतो. But lifelong support, if you want to give somebody, this is the qualification परंतु Paul says. दीर्घकाळ जर का एखाद्याला आपल्याला आधार द्यायचा असेल, मदतीचा हात पुढे करायचा असेल, तर अशा प्रकारे दर्जा असला पाहिजे त्या And व्यक्तीमध्ये. secondly, आणि दुसरी बाब, if they have the family who can support such women, then the church should not be burdened. त्यांचा जर का परिवार असेल आणि तो परिवार त्या विधवाला आधार देणाऱ्या जोगा असेल, तर मग मंडळीवर तिचा भार नसावा. Praise the Lord. Amen. That means याचा अर्थ committed people get the help from the church. करारबद्ध लोकांना चर्च कडून मदत मिळते. Amen. हालेलुया. Committed people to the program of the church, to the word of God, get support. देवाच्या शब्दाला आणि चर्च मधील सर्व कारभाराला जी व्यक्ती करारबद्ध आहे त्याला मदत मिळते. In the same way, अगदी त्याच प्रकारे God will support you. God will send people to support you if you are committed. तुम्ही जर करारबद्ध राहिला तर देव तुम्हाला सहाय्य करेल आणि सहाय्य करण्यासाठी देव तुमच्या जीवनामध्ये लोकांना पाठवेल. See Joseph, योसेफाकडे पहा. completely committed to God. Yes, give a big clap to Jesus. Yes. द्या द्या, Why जोरात not? टाळ्या येशूसाठी द्या, जोरात टाळ्या द्या. Joseph was completely committed to God. योसेफ पहा ना, देवाबरोबर पूर्ण करारबद्ध. His brothers envied him. त्याच्या भावांनी त्याच्याविषयी ईर्ष्या बाळगली. All of them putting him down, सगळ्यांनी त्याला खड्ड्यामध्ये लोटून दिले. yet nobody could really put him down. तरी देखील खरं पाहिलं असता कोणी त्याला खड्ड्यामध्ये टाकू शकलं नाही. Amen? Amen. Because he was committed to God. कारण देवासोबत करारबद्ध. Genesis 49 verses 23 and 24. उत्पत्ती 49, 23 आणि 24. The archers have sorely grieved him and shot at him and hated him, but his bow abode in strength, and the arms of his hands were made strong by the hands of the mighty God of Jacob. From thence is the shepherd, the stone of Israel. हालेलुया. उत्पत्ती 49, 23 आणि 24. तिरंदाजांनी त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारिले, त्याचा पिच्छा पुरवला, तथापि त्याचे धनुष्य मजबूत राहिले. याकोबाचा समर्थ देव, मेंढपाळ, इस्रायलाचा खडक याच्या नावाने त्याचा भुज स्फुरण पावले. Amen. Amen. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when you make a commitment, जेव्हा तुम्ही करार करता God marks you and the devil marks you. तेव्हा देव तुमच्यावर लक्ष ठेवून असतो, सैतान तुमच्यावर लक्ष ठेवून Whether it असतो. is natural commitment or spiritual commitment, मग नैसर्गिक करार असो किंवा मग आत्मिक करार it will असो, always lead you to a fork in your road. तुमच्या मार्गामध्ये नेहमी तुम्हाला तो तिरंदाजामध्ये चालवेल. It will either take you to the broad road or the narrow road. एक तर तुम्हाला रुंद रस्त्याने तो घेऊन जाईल किंवा अरुंद रस्त्याने. Amen. Amen. Praise the Lord. Amen. There is a hard way and there is an easy way. एक कठीण मार्ग आहे आणि तो एक सहज सोपा मार्ग An आहे. easy way does not need commitment. Hard way needs commitment. आणि सोप्या मार्गासाठी कराराची आवश्यकता नसते, परंतु कठीण मार्गाचा खडतर प्रवास करायचा तर कराराची आवश्यकता गरज आहे. And it depends on you and you and you alone. आणि करार करणे, पाळणे, पूर्ण करणे केवळ तुमच्यावर आणि केवळ तुझ्यावर अवलंबून आहे. Amen. Amen. It is upon you. हे केवळ करार म्हणलं तर तुझ्यावर अवलंबून Whether आहे. you want to take the narrow way or the broad way. अरुंद रस्ता धरायचा का रुंद रस्ता धरायचा, You have to make a choice. निवड तुझ्या हातात आहे. Nobody can make a choice for you as far as commitment is concerned. कराराविषयी जर का प्रश्न आणि बाब उद्भवली तर निवड करणे इतरांच्या हातामध्ये नाही, तुझ्या Amen. हातामध्ये. People can make choices for the kind of job you want. They can make choices for you. तुझ्या वतीने लोक तू नोकरी कशी करावी, काय करावी याविषयी निवड करू शकते. They can make choices even for your career also. तुझ्या करिअर विषयी देखील लोक निवड करू शकतील. They may also tell you what kind of bride you need, what kind of bridegroom you need. आणि कोणत्या प्रकारची वधू तुला हवी आहे, कोणत्या प्रकारचा वर तुझ्या जीवनात तुला पाहिजे याविषयी देखील तुला बोध करतील. They can get you married also in the church. आणि चर्चमध्ये तुझा विवाह देखील ते संपन्न करतील. But for that marriage to stick together परंतु तो विवाह तसाच दृढ राखण्यासाठी and to have
that marriage with fullness of joy, fullness of happiness. आणि त्या विवाहामध्ये परिपूर्ण आनंद, परिपूर्ण खुशी It आणण्यासाठी all depends whether you are deeply committed or made a vow to God and to that person. देवासोबत आणि आपल्या सहचारिणी किंवा जीवन साथीदारासोबत आपण करारबद्ध आहोत का, ते देखील खोलवर मुळावलेले आहोत का यावर अवलंबून आहे. Amen. Nobody can make that kind of commitment for you. तुमच्या वतीने त्या प्रकारचा करार कोणी करू नाही Look शकणार. at Shadrach, Meshach and Abednego. शद्रक मेषक अबिदनेगो यांच्याकडे पहा. They had two commandments त्यांच्याकडे दोन आज्ञा, before them. Two commandments. दोन आज्ञा त्यांच्या पुढे होत्या. One that came from the king, एक तर फरमान राजाकडून one आलेलं that came from God. आणि दुसरं फरमान देवाकडून आलेलं. Amen. Amen. The king said, bow down. God said, don't bow down. राजा म्हणाला, राजाने फरमान सोडलं नमन करायचं. देवाकडून फरमान आलं बिलकुल नमन नाही करायचं. Amen. Amen. Two commands. दोन आज्ञा आल्या. King said, if you don't bow down, you will be killed. राजा म्हणाला, नमन जर केलं नाही, झुकला नाही तर ठार करणार. God says, देव म्हणाला, you cannot fall down to any graven images. तुम्ही कोणत्याही प्रतिमेला नमन करायचं Now नाही. it was their choice. आता निवड त्यांच्या हातात One होती. was the easy road, the other was the hard road. एक तर सरळ आणि सोपा मार्ग होता आणि दुसरा मार्ग फार कठीण होता. Because Nebuchadnezzar had built a big statue of himself. कारण नबुकदनेस्सर राजाने स्वतःची भली मोठी प्रतिमा उभी केली He होती. said, at the sound of music, आणि तो म्हणाला, जसा नाद चालू होईल every knee should bow before the idol. तेव्हा प्रत्येक गुडगा या मूर्ती पुढे नमन केलंच पाहिजे. And when the music was played, आणि जेव्हा ते संगीत वाजलं, नाद चालू झाला, everybody bowed down तेव्हा प्रत्येक जण त्या मूर्तीला नमन करू लागले. except three. फक्त तिघच They नव्हते. determined to follow God. फक्त तिघांनी निर्णय घेतला, निर्धार केला की आम्ही जिवंत देवाच्या मागे We चालणार. will follow the commandment of God. आम्ही देवाचं फरमान स्वीकारणार आणि त्यानुसार चालणार. Because our Bible says in Exodus 23:24, कारण निर्गम 23:24 मध्ये देवाचं वचन सांगतं, you shall not bow your knee to any other God but the true God. केवळ माझ्याशिवाय, सत्याच्या परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही मूर्ती पुढे नमन करता कामा नये. In the plain of Dura, only three stood, others were all fallen on their knees. आणि त्या सपाटीमध्ये त्या काळात त्या वेळेला सगळे जण नमन झाले, फक्त तिघ जण उभे See होते. the whole scene. फक्त दृश्य पहा ना When the डोळ्यापुढे horns आणा. were blown and the music played, जेव्हा करण्याचा नाद झाला आणि संगीत चालू झालं, everyone is on their knees. सगळे जण उभे होते आणि सगळे जण गुडघ्यांवर But गेले. these three Hebrew children, परंतु हे तिघे जण इब्री मुलं, only these three Hebrew children did not fall down. केवळ हे तिघ इब्री मुलं, ते केवळ नमन त्यांनी केलं नाही. They stood out among the crowd. आणि गर्दीमध्ये ते उभे दिसले, They stood up. ते उभे राहिले आणि उभे दिसले. It's their choice. ती त्यांची निवड. Daniel 3:12 says, दानिएल 3:12 देवाचं वचन the people सांगतं. said, लोक म्हणाले, there are some Jews काही यहुदी आहेत like Shadrach, Meshach and Abednego, whom you have put in charge of the province of Babylon. They pay no attention to you, O Majesty. आणि ते म्हणाले, दानिएल याचा They don't worship the statue that you have made. ते म्हणाले, महाराज, ज्या तिघा यहुदी मुलांना तुम्ही अधिकारी नेमला आहे ते तुमच्या पुढे नमन करत नाहीयेत. Always remember, नेहमी लक्षात when you घ्या, make a commitment जेव्हा तुम्ही करार करता for God, देवासाठी, there is going to be some reaction from the crowd. तेव्हा गर्दीमधून नेहमी प्रतिक्रिया उठेलच. People will take notice of your commitment. लोक तुमच्या कराराकडे लक्ष पुरवतील. In that crowd, त्या गर्दीमध्ये three people were noticed. तिघा लोकांकडे लक्ष गेलं. Noticed for their commitment. त्यांच्या करारासाठी सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर टिकून राहिल्या. You will be noticed for your commitment. तुमच्या करारासाठी तुमची ओळख होईल, लोक तुमच्याकडे पाहत राहतील. You cannot go underground way and say, no, I am committed. तुम्ही भुयारी मार्ग पत्करून म्हणू नाही शकत की मी करारबद्ध आहे, A करारबद्ध person आहे. has not to say that I am committed. एखादा व्यक्ती जो म्हणतो की मी करारबद्ध आहे, See, that person is not committed. लक्षात घ्या, तो करारबद्ध नसतो. जो भुयारा खालून असतो He stands out. तो उठून दिसतो. People can see the commitment in his actions. त्याच्या कृतीमध्ये करार दिसून येतो. A lighthouse does not say, I am the lighthouse. It shines and people know it is the lighthouse. प्रकाशाचं घर स्वतः घोषणा करत नाही की मी प्रकाशाचं घर आहे, मी प्रकाशाचं घर आहे. तो प्रकाश तो लोकांना दिसतो की हे प्रकाशाचं घर आहे. Praise the Lord. आमेन. Even so, अगदी a त्याच प्रकारे committed person does not
Say it loudly to everyone. I am committed. I am committed. I am committed. करारबद्ध व्यक्ती स्वतःचा तोरा मिरवत नाही की मी करारबद्ध आहे, मी करारबद्ध आहे, मी करारबद्ध And आहे. some people will be very annoyed with your commitment. आणि काही लोक तर तुमच्या करारा प्रित्यर्थ संतापलेले देखील Even असतील. in your family, sometimes you will be hated. आणि तुमच्या परिवारामध्ये देखील कधी काळी त्या करारामुळे तुमचा तिरस्कार होईल. Sometimes your close friends will not like your commitment. तुमचे जवळचे आप्तजन मित्रांना देखील तुमचा करार पसंत पडणार नाही. Verse 13 says, आणि तिसरं वचन सांगतं, Nebuchadnezzar became very angry. नबुकेदनेझर राजा त्यांच्यावर संतापला. He called for Shadrach, Meshach and Abednego. शद्रक मेशक अबेदनेगो यांना त्याने बोलावणे And so पाठवले they were brought to him. आणि त्यांच्या पुढे त्याला सादर करण्यात आले. Did you see the severest trial that these three were going म्हणजे- concerning commitment? करारा प्रित्यर्थ किती मोठ्या वेदनेतून आणि परीक्षेतून हे तिघ जात होते पाहिलं. As they stood before their king, आता राजा पुढे ते हजर झाले. they could have thought, त्यांनी विचार केला असता will God really deliver us because this king wants to throw us in the fire? की आता राजा तर आपल्याला अग्नीच्या भट्टीत टाकणार आहे, तर देव आपल्याला सोडवण्यास समर्थ आहे का? You know, they could have even imagined, त्यांनी कल्पना देखील केली असती, it won't hurt us much if we just go down on our knees. आपल्या गुडघ्यावर जर आपण गेलो असतो तर काय बाधा झाली असती आपल्याला. थोडं असं करायचं बस. थोडं असं करायचं राजा पुढे बस. जास्त वेळ नाही करायचं. Say, some may even say, काही असे देखील म्हणतील, माझ्या हृदयात नव्हतं, मी फक्त असं ऍक्शन केलं. Say, you can give many excuses. म्हणजे तुम्ही सबब सांगायची झाली तर भरपूर सबब सांगाल. कोणी विचारलं तर "अरे, तुम्ही पण नमन केलं." नाही नाही नाही, हृदय येशूसाठी, पाय कॅनॉट से दॅट. आपण असं नाही म्हणू शकत. Amen. Amen. Some will say, मी फक्त असं केलं, जास्त नाही, वेळ नाही केलं, 1 मिनिटात फक्त. Even that 1 minute counts for God. 1 मिनिट देखील देवासाठी मोजतो देव. Some will say, काही म्हणतील एकदाच करायचं, फक्त एकदाच. एकदाच करायचं आपण. राजा का नेहमी नाही विचारणार, आज विचारलं आपण करून टाकू, उद्यापासून नाही करायचं, पश्चाताप करून टाकू. 1 John 1:9 आपल्यासाठीच आहे. See? God will forgive us. देव आपल्याला क्षमा करेल. And moreover, it's not going to affect anyone आणि त्याहून अधिक म्हणजे कोणावर त्याचा प्रभाव पडणार नाही, because there are not believers looking at us. कारण कोणी विश्वासू तर आपल्याकडे पाहत नाही. All are unbelievers. सगळेच अविश्वासू आहेत जमावात. All are unbelievers, but God is watching you. सगळे अविश्वासू आहेत, परंतु त्या जमावामध्ये देव तुमच्याकडे पाहत आहे ना. Some people say like that. काही लोक म्हणतात असं, Yes, if believers were there, then I would have become a stumbling block for him. हा जर विश्वासू तिथे असता तर मी त्याच्यासाठी अडखळण्याचा धोंडा बनलो असतो. इथं एक पण बिलीवर नाहीये, इथे एक पण बिलीवर नाही. कोणाचाच गळ्यात क्रॉस नाहीये. Say, but God is watching. पण पहा, देव तर पाहत आहे ना. Amen. We don't have to mean it. तर त्याला काय एवढा अर्थ We लावायचा. just have to do it. आपण काय फक्त गुडघे टेकायचे. Like Naaman, जसं नामान, after he was healed of his leprosy, जसं त्याचं कुष्ठरोग बरं झालं, he told Elisha, तो अलिशाला म्हणाला, I will not again worship with the king, मी राजाबरोबर पुन्हा उपासना करणार but नाही, I will only worship Jehovah God. परंतु केवळ यहोवा देवाची उपासना But करणार. there is one thing I want to tell you. पण एक गोष्ट मला अलिशा सर तुम्हाला Please सांगायची, pardon me. मला क्षमा करा. Let God also pardon me. देवाने देखील मला क्षमा करावी. Because when the king leans on my arm to worship कारण idols. जेव्हा राजा आमच्या खांद्यावर डोकं टेकवतो मूर्तीची आराधना you करण्यासाठी, know, he always takes me to the कारण temple. तुम्हाला माहितीये की राजा मला नेहमी मंदिरामध्ये घेऊन जातो. I may have to bow down. तर मला त्याच्या पुढे त्याला दाखवण्यासाठी नमन करावं लागेल. But you see that your God forgives me. पण तुम्ही ही दक्षता घ्या, माझ्या वतीने देवाकडे विनंती करा की त्यांनी मला क्षमा करावी. God's eyes were removed. from देवाची Naaman. नजर नामानावरून हटली. See, God did forgive Naaman. देवाने नामानाला क्षमा केली. Amen. आमेन. God to a certain extent, you know, even blesses us. काही अंतरापर्यंत देव आपल्याला आशीर्वाद देखील देतो अशा परिस्थितीमध्ये. But पण if he wants to get his work done, he will rather use Shadrach, Meshach and Abednego rather than Naaman. देवा तुमची जर इच्छा असेल की देवाची कामं माझ्याकडून झाली पाहिजे, तर देव तुम्हाला नामानाच्या ऐवजी शद्रक, मेशक, अबेदनेगो यांच्यामध्ये पाहिल. Amen. आमेन. He may bless them. He Dev may then- bless Naaman. देव नामानाला आशीर्वादित करेल, But he will use Shadrach, Meshach and Abednego. पण देव त्याच्या कार्यासाठी शद्रक, मेशक, अबेदनेगो यांचाच वापर करेल. Because commitment. कारण करार. नाही म्हणजे नाही. आमेन. Praise the Lord. आमेन.
Some will say, oh no, we were just bowing down and just we'll tie the lace. नाही काही असं म्हणतील दाखवायचं की मी लेस टाय करतो आणि असं करतो. लेस बांधायला मी असं झुकलो होतो Remove the दाखवायला. lace लेस सोडायला and then kneel down and tie the lace. आणि लेस सोडायची आणि त्यांच्या असं बांधायचं. My heart will not be in it. माझं हृदय त्यामध्ये नाहीये. Just a form of worship. फक्त काय एक आराधनेचं वरवर. When you make a decision to God, there is no form, there is only reality, there is only truth, there is only faithfulness. जेव्हा देवा प्रित्यर्थ आपल्या वतीने आपण निर्णय घेतो त्याच्यामध्ये मग वर पांगी सोवळेपणा येत नाही. खऱ्या अर्थाने आपण करारबद्ध असतो. Commitment to God means it will cost you something, it may even cost you your life. आणि करारबद्ध देवा प्रित्यर्थ म्हणजे आपल्याला किंमत मोजावी लागते आणि ती जीवाची देखील कधी कधी मोजावी लागेल. And there is no such a thing as free commitment. आणि अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला आपण मोफत करार असं म्हणतो. It may cost you your friendship, it may cost you a strained relationship, even in families, it may cost you your job, it may cost you your promotion. त्यामध्ये आपल्याला मैत्रीची किंमत मोजावी लागेल, घरामध्ये नातेसंबंधाची किंमत मोजावी लागेल, नोकरीची किंमत मोजावी लागेल, आपल्या उन्नतीची बढतीची किंमत मोजावी लागेल. Others may not associate with you. इतर लोकांना तुमची संगत आवडणार नाही. Majority will not be will love to flow with you. जास्तीत जास्त लोकांना तुमच्या सोबत चालण्यास आवडणार नाही. But always remember, परंतु नेहमी लक्षात ठेवा, people are influenced by your decisions. लोक तुमच्या निर्णयामुळे ते ओढल्या जातात, त्यांच्यावर तुमच्या निर्णयामुळे छाप पडते. But God is impressed by your commitment. परंतु देव तुमच्या करारामुळे तुमच्यावर प्रसन्न होतो. Amen. Amen. Shadrach, Meshach and Abednego said, शद्रक मेशक अबिदनेगो म्हणाले, O king, राजा, even if we are thrown in the burning furnace, जरी आम्हाला अग्नीच्या भट्टीत टाकले the God whom we serve will be able to save us. तरी ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हाला सोडवण्यास समर्थ आहे. He will rescue us. तो आम्हाला सोडवेल. Daniel 3:17. दानिएल 3:17. See, it was not just faith talk, ते काय वरवर बोलणं नव्हतं त्यांचं. because when faith is tried, कारण जेव्हा विश्वासाची पारख होते then that faith has to be proved. तेव्हा विश्वासाची पारख होत असताना तो खरा उतरला पाहिजे. Like, anybody can talk faith. जसं कोणी विश्वासाचं बोलणं वरवर करू शकतं. But when faith is put on a test, परंतु जेव्हा त्या विश्वासाची पारख कसोटीस तो विश्वास चढतो and you go through all that test, आणि त्या सगळ्या परीक्षेतून जेव्हा तुम्ही जाता that is called commitment. त्याला म्हणतात करार. Amen. आमेन. Because कारण further verse 18 says, 18व वचन काय सांगतं पहा. see this commitment now I'm talking to you. आता येते कराराविषयी मी तुम्हाला सांगतो. 17th verse, 17व वचन it spoke about your faith. तुमच्या विश्वासाविषयी सांगितलं आहे. 18th verse 18व वचन speaks पहा about commitment. कराराविषयी संबोधलं what आहे. it says. आपण पाहूया काय लिहिलं आहे. But even if he does not, आणि पक्के समजा जरी त्यांनी आम्हाला सोडवले नाही, आमच्या देवाने आम्हाला सोडवलं नाही. We want you to know, O king, that we will not serve your God or worship the image of God you have set up. आणि अतिशय सुंदर लिहिलं आहे. ते कसंही असो जरी त्यांनी आम्हाला सोडवलं नाही, पण महाराज हे तुम्ही पक्के समजा, आम्ही तुमच्या दैवताची उपासना करणार नाही म्हणजे नाही. That is commitment. त्याला म्हणतात करार. Verse 17 starts with faith. 17व वचन विश्वासाने चालू होतं, But पण verse 18 speaks about commitment. 18व्या वचनात कराराचं वर्णन आहे. That whether God helps me or not, देवाने मला सहाय्य करो अथवा न करो, मैंने जबान दे दिया, जबान दे दिया. See, it's like Hallelujah. that. See? मैंने जबान दे दिया. The other person may not keep his commitment, but I will keep because I have given a word. दुसरा व्यक्ती त्यांनी त्याचा करार पाळो अथवा न पाळो, मी शब्द दिला, मी शब्द पाळणार. When you believe, you need to back it up also. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवताना तर मग त्याच्या मागे तुम्ही चाललं देखील पाहिजे. Amen. Amen. When you talk faith जेव्हा तुम्ही विश्वास बोलता and you're committed to it, आणि त्याच्या प्रित्यर्थ करारबद्ध राहता, you can count on God to stand for you. तर मग तुम्ही देव माझ्या पक्षाचा आहे यावर तुम्ही अवलंबून राहू शकता That God will deliver me. की देव मला नक्की सुटका देणार. Praise the Lord. Amen.
And the three Hebrew children were not only delivered, आता हे जे 3 इब्री मुलं त्यांना केवळ सुटका मिळाली असं नाही, because they were delivered from the fire. कारण अग्नीतून त्यांना सुटका They मिळाली. were thrown in the fire. अग्नीच्या भट्टीत त्यांना लोटण्यात There आलं was not a singe on them. आणि त्यांच्यावर एक डाग देखील उठला नाही, Nothing burnt on them. म्हणजे त्यांचा केसही होरपळला नाही. Not only that, आणि एवढंच नव्हे, they got promotion as well. त्याहून अधिक म्हणजे त्यांना उन्नती आणि बढती देखील मिळाली. Praise the Lord. Amen. Commitment will deliver you from the flames. Commitment will give you promotion as well. करार तुम्हाला अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढेल. करार तुम्हाला उन्नती आणि बढती देखील You देईल. know why people are weak? Because they are not fully committed. का बरं लोक अशक्त आणि दुर्बल आहेत? कारण ते पूर्ण करारी नाही. When you are committed 100%, God will always encourage you. 100% जेव्हा तुम्ही करारबद्ध असता तेव्हा देव नेहमी तुम्हाला उत्तेजन He will देईल. bless you. देव तुम्हाला आशीर्वाद He देईल. will send somebody to help you. देव तुमच्या साह्यासाठी कोणाला तरी नक्की पाठवेल. Like when God saw the commitment of Joshua, जसं परमेश्वराने यहोशुआचा करार पाहिला, God told Moses, परमेश्वर मोशेला म्हणाला, Joshua, my servant stands before you. यहोशुआ माझा सेवक तुझ्या पुढे उभा आहे, See that you encourage him. तर तू त्याला प्रोत्साहित कर, Build up his confidence. त्याचा विश्वास तू वाढव, Because he is the one who is going to take my people out. कारण तोच माझ्या लोकांना पुढे बाहेर नेणार आहे. Strengthen him. तर त्याला बळ दे, त्याला हिम्मत दे. Why? का? God saw his commitment. देवाने काय पाहिलं? यहोशुआ करारबद्ध आहे. When God sees your commitment, जेव्हा देव तुमचा करार पाहतो, God will tell your leaders also, see that you take care of that person. तेव्हा देव तुमच्या वरच्या अधिकाऱ्याला आज्ञा देईल की त्याची काळजी घे, कारण तो करारी आहे. Praise the Lord. Amen. God will speak. परमेश्वर बोलेल. God will send people to help you. परमेश्वर तुमच्या साह्यासाठी त्याच्याकडून माणसं पाठवेल Strange people will come to help you. आणि परके अनोळखी लोक देखील तुमच्या मदतीसाठी It's येतील. all divinely ordained by God. आणि हे सगळं दैवीरित्या देवाने नियोजित केलेलं असतं. Praise the Lord. Amen. Judges 1:28 says, शास्त्रे 1:28 देवाचं वचन सांगतं. and it came to pass when Israel was strong that they put the Canaanites to tribute. आणि 1:28 देवाचं वचन सांगतं शास्त्रेच्या पुस्तकामध्ये, आणि असे झाले पुढे इस्रायल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेट बिगार करावायला लावले. See, when they became strong, जेव्हा ते समर्थ झाले they made the Canaanites to work for them as slaves. तेव्हा त्यांनी कनानी लोकांना स्वतःचे गुलाम असे केले. How did they become strong? आता ते कसे काय समर्थ झाले? By God. देवाद्वारे. When they obeyed God, जेव्हा त्यांनी देवाचा आज्ञापालन when they were केलं, committed to God, देवासोबत जेव्हा ते कराराने वागले, God strengthened them. तेव्हा परमेश्वराने त्यांना सामर्थ्यशाली Then all the केलं. enemies were under their feet. आणि कोण? सगळे शत्रू त्यांच्या पायाखाली होते. Are you understanding? समजत आहे? All the enemies came under their feet. सगळे शत्रू त्यांच्या पायाखाली आले. You need the strength of God. तुम्हाला देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. Even in the time of Gideon, आणि गिदोनाच्या काळात when देखील the armies of Midian came जेव्हा- against them in the valley, मिद्यानी सैन्य खोऱ्यामध्ये त्यांच्या विरोधात उभं राहिलं, God told Gideon, तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, you have too many warriors with you. तुझ्या सोबत भरपूर योद्धे आहेत. If I let you fight the Midianites with this kind of huge crowd, जर मी या मिद्यानी लोकांसोबत तुला एवढ्या मोठ्या भल्या सैन्यासोबत जर पाठवलं, your people will say, by our strength we got victory over our enemies. तर मग तुझे लोक, तुझं सैन्य म्हणेल की आमच्या बाहुबलांनी आम्ही शत्रूंवर मात केली. So out of the 22,000, तर आता 22,000 मधून let some people go home. काही लोकांना घरी पाठव. 10,000 went. मग 10,000 घरी गेले. Amen. Amen. God said, these are also too many. Let some more people go. आणि मग परमेश्वर इतरांकडे पाहून म्हणाला की हे देखील भरपूर झाले, अजून लोकांना पाठव. Only 300 were there. आणि त्यामधून केवळ 300 लोक राहिले. And God said, आणि मग देव म्हणाला, through this 300 I will give you victory. या 300 लोकांकरवी मी तुला विजय मिळवून And देणार. through 300 God gave them victory. आणि त्या 300 लोकांद्वारेच देवाने विजय मिळवून Because दिला. he wanted to show his glorious hand. का? कारण देवाला त्याचा वरद हस्त या युद्धामध्ये दाखवायचा Praise the होता. Lord. आमेन. He wants to show, देवाला दाखवायचं I am very strong God. की मी बलवान पराक्रमी देव आहे. Amen. आमेन. He wanted a certain kind of commitment from those people. त्या लोकांकडून देव कराराची अपेक्षा काही प्रमाणामध्ये करत होता. Judges 7:4. शास्त्रे 7:4. And the Lord said unto Gideon, the people are yet too many, bring them down unto the water, and I will try them. See, I will try them for thee there, and it shall be that of whom I say unto thee, this shall go with thee, the same shall go with thee, and of whomsoever I say unto thee, this shall not go with thee, the same shall not go. शास्त्रे 7:4. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत,
त्यांना पानवाट्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्या बरोबर जावे, तर त्याने तुझ्या बरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्या बरोबर जाऊ नये, तर त्याने तुझ्या बरोबर जाऊ नये. See that? He said, I will test them. तर परमेश्वर म्हणला की मी त्यांना कसोटीस चढवील. In what? कशामध्ये? In their commitment. त्यांच्या करारामध्ये. 300 proved God and found them committed. 300 लोकांनी साबित केलं देवाला, आणि करार त्यांनी देवाला दाखवला. God knew who were committed to him. परमेश्वराला ठाऊक होतं की कोण कोण करारबद्ध आहे. And he just told Gideon, 300 I have already selected. आणि परमेश्वर गिदोनाला म्हणला 300 लोकांना मी निवडलं. See, we say that some lapped and some drank with water, some only lapped. आपण म्हणतो की काही लोकांनी नुसतं पाणी साठलं, काही लोकांनी उंजळीत पाणी भरून घेतलं आणि मग त्यानंतर पिले. आपण वाचतो आणि म्हणतो. And we say, oh, that's why this is the ones that are called by God. These are not the ones that are called by God. आणि आपण मग त्यावर आधारित म्हणतो की हे लोक देवांनी बोलवले आणि अशा लोकांना देवांनी नाही बोलवलं. But here God specifically said, whom I say to thee take, that only you take. परंतु देव काय म्हणाला पहा, मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्या बरोबर जावे, तर त्यानेच तुझ्या बरोबर जावे. God had selected his committed people. देवाने त्याचे करारी लोक निवडले. Amen. Amen. He knew that these 300 were committed. कारण देवाला ठाऊक होतं हे 300 लोक करारी आहेत. God saw something in them that Gideon also didn't see. आणि देवाने त्या लोकांमध्ये असं काही पाहिलं जे गिदोनाने देखील पाहिलं नाही. By their actions, God could know who were committed to him, who were not. त्यांच्या कृत्यांमुळे देवाला समजलं, देवाला कळलं की कोण करारबद्ध आणि कोण नाही. Not by our saying, आपल्या केवळ बोलण्याने नाही, by our actions. आपल्या कृतीमुळे God knows. देवाला समजतं. He made them all to act it. देवाने सर्वांना कृती करायला लावली. And then he saw. आणि मग देवाने पाहिलं. God said, this is a committed fellow. देव म्हणाला Committed fellow. हा करारबद्ध आहे, याला घ्या. हा करारबद्ध आहे, याला घ्या. हा करारबद्ध आहे, याला घ्या. Amen. Amen. The actions that you and I cannot see of commitment, God can see. जी कराराची कृती तुम्हाला आणि मला दिसणार नाही, देव ती सपशेल पाहू शकतो. हा. Because some people say, कारण काही लोक म्हणतात 300 people lapped like dogs, 300 लोकांनी कुत्र्यासारखं पाणी while साठलं, 9,700 went on their knees and took time and indulged more time by taking it in the hands and then drinking. आणि 9,700 लोकांनी आपल्या गुडघावर गेले, त्यानंतर मग पाण्याकडे पाहिलं, त्यानंतर उंजळीत घेतलं, पाणी तपासलं आणि त्यानंतर पिले. That's why they were unfit. आणि त्यामुळे त्यांनी वेळ जास्त घालवला, त्यामुळे युद्धास ते येऊ शकले नाही, तेवढे ते योग्यतेचे People have नव्हते. many reasons. म्हणजे लोकांकडे भरपूर कारणे आहेत. Some say they fell on their knees because they became weak, so God didn't take them. आणि काही म्हणतात ते गुडघ्यावर पडले आणि ते दुर्बल झाले म्हणून देव त्यांना घेऊ शकला नाही. Some people say the 300 they lapped the water, that means they were ready for war, that's why God took them. आणि काही लोक म्हणतात की 300 लोकांनी चटकन पाणी साठलं, म्हणजे काय की ते तत्परता त्यांनी दाखवली म्हणून देवाने त्यांना घेतलं. You may find many things in म्हणजे it. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी आढळतील. Whatever people say, पण लोक काही म्हणो, one thing I know, एक गोष्ट मला ठाऊक आहे, God had reserved his 300. देवाने आपले 300 लोक राखून ठेवले होत्या. And he knows who were committed to him. आणि देवाला पक्क ठाऊक होतं की कोण करारबद्ध आहे. He can see something that you and I can never see. तुम्हाला आणि मला जे दिसणार नाही, देव ते पाहू शकतो. What God wanted to see, he saw. आणि देवाला जे पाहायचं होतं ते त्यांनी पाहिलं. Amen. Amen. Praise the Lord. Amen. That's why when we also choose people, त्यामुळे जेव्हा आपण देखील लोकांना निवडतो, I choose people who are really committed. मी देखील जेव्हा लोकांना निवडतो तेव्हा अशाच लोकांना निवडतो जे खऱ्या अर्थाने करारबद्ध आहे, Prayerfully. प्रार्थनाशील. Amen. Amen. Some people see some things, some people see some things, but काही- God always sees commitment, and that's why we also need to see commitment. काही लोक काही गोष्टी पाहतात, काही लोकांना काही गोष्टी पाहून प्रभावित होतात, परंतु देव नेहमी करार पाहतो, त्यामुळे आम्ही देखील कराराकडेच पाहतो. Praise the Lord. Amen. I will stop here. इथे मी थांबवतो. धन्यवाद. Let us all take God's work and word seriously. देवाची कार्य आणि देवाचा शब्द सर्वजण आपण गांभीर्याने घेऊयात. Because God knows who is committed to him. कारण देवाला चांगलं ठाऊक आहे कोण त्याच्यासाठी करारी आहे. We can say many things, आपण तोंडाने भरपूर काही बोलू शकतो, but those who are committed, he knows. परंतु जे खरे करारी आहेत देव त्यांना चांगलं ओळखतो. And he will not leave you. आणि देव तर तुम्हाला कधी सोडणार नाही. He will not leave you. देव तर तुम्हाला कधी सोडणार नाही. In whatever little thing that has been entrusted to you. जी काही लहान सहान गोष्ट तुमच्या हाती सोपवलेली आहे,
See that you are committed faithfully towards it. त्यामध्ये काळजी घ्या की मी प्रामाणिक राहील, Because whatever we do कारण जे काही आपण करतो should affect our eternity. Otherwise, it is useless. त्याचा प्रभाव सनातनातवर पडला पाहिजे, नाहीतर मग ते निरुपयोगी आहे. Because we all have to stand before Jesus one day. कारण एक दिवस आपल्या प्रत्येकाला येशू समोर उभं राहायचंय, Every one of us. प्रत्येकाला. Not one is exempt from it. आणि एकालाही मग त्याच्यामध्ये सुटका नाही, No, nobody. कोणालाच नाही. Every one of us will have to stand before God. प्रत्येकाला देवासमोर उभं राहायचंय. Lord, प्रभू, you are teaching us the importance of living for eternity. सनातनासाठी जीवन जगण्यामागचं महत्व तू आम्हाला शिकवत आहे. Master, स्वामी, help every one of us आम्हा प्रत्येकाला तू मदत कर, that we be committed to whatever we do. यासाठी की जे काही आम्ही कार्य करतो त्या प्रत्यर्थ आम्ही करारबद्ध असावे. That we'll not leave it halfway, आम्ही अर्ध्यातून सोडून जाणार नाही, but we will do it till the very end. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते पूर्ण करणार. We love you, Lord. प्रभू, आमचं तुझ्यावर प्रेम आहे. You are so important to us. तू आम्हासाठी खूप महत्वाचा आहे प्रभू. We will die but never turn back. आम्ही मरू परंतु मागे हटणार नाही. As Shadrach, Meshach and Abednego said, जसे शद्रक, मेशक आणि अबिदनेगो म्हणाले, O King, महाराज, God will save us. देव आम्हाला वाचवेल, God will save us. देव आम्हाला वाचवेल. You throw us in the furnace, God will save us. तू आम्हाला अग्नीच्या भट्टीमध्ये टाक, देव आम्हाला वाचवेल. That was faith. त्याला विश्वास म्हणतात, That God will save them. की देव आम्हाला वाचवणार. But commitment goes further. परंतु करार अजून पुढचं पाऊल चालतो. For they said, कारण ते म्हणाले or they added, किंवा त्यांनी अधिक भर टाकली by saying, असं बोलून, even if God does not deliver us, ते कसेही असो, जरी देवाने आम्हाला सोडवलं नाही we will not fall down. तरी आम्ही मूर्तीला नमन करणार नाही. Because we have committed ourselves to God. कारण आम्ही देवासोबत करार केला आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, others may not keep the commitment with us, but we will keep our commitment. आमच्या सोबत इतरांनी जरी करार पाळला नाही तरी आम्ही आमचा करार पाळणार आणि दृढ राखणार. Even if God does not save us, आणि जरी देवाने आमचा बचाव केला नाही, even if God does not bless us, आणि जरी देवाने आम्हाला आशीर्वाद दिला नाही, even if God does not deliver us, आणि जरी देवाने आम्हाला सुटका दिली नाही, I am bound to God, I am committed to God. तरी मी देवाला बांधील आहे, देवाच्या कराराला मी बांधील आहे. Even if I am blessed or not, I will come to church. मी आशीर्वादित झालो किंवा न झालो तरी चर्चला मी येत राहणार. Whether I am blessed or not, I will keep smiling. मी आशीर्वादित झालो अथवा न झालो तरी मी हसत मुखाने I राहणार. will keep on praising God. मी देवाची स्तुती निरंतर करीत I राहणार. will keep on hoping, I will keep on waiting. मी देवावर वाट पाहणार, मी आशा लावणार I will देवावर. not go back. मी मागे हटणार नाही. I will work for God. मी देवासाठी काम करणार. Whether I am blessed or not, मला आशीर्वाद मिळो अथवा न मिळो, I will continue working for God. मी देवाचं काम करत राहणार. Because कारण I am committed to my God. मी माझ्या देवाशी करारबद्ध आहे. Iraba shakara bara mantala Lama bakara shaka. bara 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 bara. Iribikira bara mantala रामा हो bakara लबा bara बाबा bara. संत. God's healing touch is coming upon you. देवाचा आरोग्याचा स्पर्श तुम्हावर येत आहे. Lord, heal my people. प्रभू, माझ्या लोकांना बरं कर, Heal my people. माझ्या लोकांना बरं कर. Let your healing power descend upon them. तुझं आरोग्याचं सामर्थ्य खाली उतरू दे. Heal them in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना बरं कर.
He is healing you now. तो तुम्हाला आता बरं करत He is आहे. healing you तो now. तुम्हाला आता बरं करत Because He आहे is committed to you. कारण तो तुमच्याशी He करारबद्ध is आहे. committed to you. तो तुम्हा प्रित्यर्थ करारबद्ध आहे. He says, I am the Lord that healeth thee. प्रभू म्हणाला मी तुम्हाला रोगमुक्त करणारा देव आहे. He is committed to you. तो तुमच्याशी करारी आहे. God said, देव म्हणाला I will send my sun and my rain even on the wicked मी and the evil people. मी दुर्जनांवर देखील माझा सूर्य उगवतो आणि पाऊस पाडतो. Why? का? I'm committed. मी करारी आहे. I'm committed. मी करारी आहे. Lord, प्रभू heal your people आपल्या लोकांना बरं कर. because of your commitment. तुझ्या करारामुळे Because of your commitment, तुझ्या करारामुळे heal my people. माझ्या लोकांना बरं कर. He will not back off. He will do it. तो मागे हटणार नाही, तो करणार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Because of your commitment, तुझ्या करारामुळे bless my people. माझ्या लोकांना आज आशीर्वादित कर. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित Bless कर. them financially, आर्थिक दृष्ट्या आशीर्वादित कर. Materially. भौतिकरित्या, physically, शारीरिकरित्या, in every aspect. त्यांच्या जीवनातील प्रत्येक भागात Bless them आशीर्वादित कर. because you are a covenant keeping God. कारण तू करार पाळणारा देव आहेस. His blessings are coming upon you. त्याचे आशीर्वाद तुम्हावर उतरत आहे. Not for your goodness, but for His commitment. तुमच्या चांगुलपणामुळे नाही, तो करारी देव आहे म्हणून तो आशीर्वाद पाठवत आहे. I receive it, Lord. प्रभू मी We स्वीकारतो. receive it, Lord. आम्ही स्वीकारतो. We receive blessings from you, Lord. तुझ्याकडून आम्ही आशीर्वाद We स्वीकारतो. receive healing from you, Lord. तुझ्याकडून आम्ही आरोग्य स्वीकारतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive prosperity from Him. त्याच्याकडून समृद्धी स्वीकारा. Yes. होय प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now is the right time. You are under the commitment of God, and God is healing you and blessing you. Take it from Him. आता योग्य वेळ आहे. देवाच्या कराराच्या आवरणाखाली तुम्ही आला आहात. देव तुम्हाला आरोग्य देत आहे, आशीर्वाद देत आहे. घ्या ते आरोग्य. Take it in घ्या घ्या Jesus' घ्या name. घ्या ते स्वीकारा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. लामा सखारिया लामा सखारिया लाबासी. I've seen His goodness. I've seen His favor. मी त्याचा अनुग्रह पाहिलाय. मी त्याचा चांगुलपणा पाहिलाय. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, my Jesus. धन्यवाद माझ्या येशू. Thank you for blessing my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दिलास. धन्यवाद. Thank you for healing my people. माझ्या लोकांना बरं केलंस. धन्यवाद. Thank you for your faithfulness in keeping your commitment. आपला करार पाळण्याप्रित्यर्थ तू विश्वासू राहिला म्हणून धन्यवाद. Thank you for opening our eyes. आमचे नेत्र तू उघडलेस म्हणून धन्यवाद. Today we understood what is commitment. आज आम्हाला कळलं की करार काय आहे. We promise आज आम्ही वचन देतो to keep our commitments. आमचा करार आम्ही पाळणार. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावातच मी मागतो. Amen and amen. Praise Amen. God.